बैक टू क्रिकेट नाउ। दोनों ओपनर इस वक्त आरडी के बल्लेबाजी के लिए आते हुए। रिमाइंड यू, बंटी वन द टॉस एंड दे इलेक्टेड फील्ड फर्स्ट। आरडी 4440 आपको ओपनर भेजना है। काफ़ी विलंब हो चुका है। सलमान अंसारी हमसे जुड़ते हुए, आपका भी इस्तकबाल है। आरडी 4440 सेंडिंग योर ओपनर प्लीज। ऑन फील्ड अंपायर शकील कुट्टी और अंपायर फारूक बाडी is going to be Mayur Kene. Mayur Kene is the best bowler of Anjuman Trophy in this season. Claim 8 wickets. Just now, Bilal Sheikh reported here, the lone man who hit half century in Dhanesh Cup. ऑर्गेनाइजिंग कमेटी जो भी अनाउंसमेंट करने कहेंगी, कमेंटेटर उसके पाबंद हैं। आवाज़ ज़रूर हमारी है, डिसीजन ऑर्गेनाइजिंग कमेटी के हैं। आज धनेश कप हो रहा है, कल आरडी कप रहेगा, परसों बंटी कप रहेगा। और कमेंटेटर का ये कर्तव्य है कि जिसका भी टूर्नामेंट है उसके रूल रेगुलेशन तक आप लोगों तक पहुंचाना। खेल की शुरुआत होने जा रही है और आरडी के दोनों ओपनर्स अब मैदान में आने की तैयारी में। पांडुरंग धर्मा पाटिल के मामा लक्ष्मण पाटिल साहब हमारे बीच में आइए, उनका हम सत्कार, सम्मान और स्वागत कर रहे हैं। फोकसमैन विश्वास पाटिल के हाथों से। सावत गांव से उनका ताल्लुक है। उन्हें प्रेम भरी शॉल और ये पुष्पगुच्छ और सम्मान चिन्ह देकर उनका हम सत्कार, सम्मान और स्वागत करते हुए। बैक टू क्रिकेट, टू ओपनर्स ऑन द मिडल, प्ले बिगिन नाउ। वेलकम ऑल ऑफ यू। देखिए, फिर से मैं कहता हूं कि बाली ट्रॉफी के जो फॉर्म है वो अल्ताफ बाली और पायनियर स्पोर्ट्स के पास अल्ताफ बाली के ऑफिस से बट रहे हैं। सिटी की भी बड़ी टीमें इस बात का ध्यान रखें कि फॉर्म लेकर 25 तारीख तक सबमिट करना है, उसके बाद किसी तरह की सुनवाई नहीं होगी। और रायगढ़ प्लस ठाना ग्रामीण प्लस पालगढ़ ग्रामीण, ये तीनों ज़िलों की भी टीमें सुन रही है, तो आपके लिए सुनहरा मौका है। फर्स्ट टाइम इन बाली ट्रॉफी, ओपन ग्रामीण 3 डिस्ट्रिक्ट। आप लोग भी फॉर्म जल्द हासिल करें और भर दें। बैक टू क्रिकेट, टू ओपनर्स ऑन द मिडल, बिलाल शेख द किंग ऑफ भिवंडी क्रिकेट हु मेड हाफ सेंचुरी in Dhanesh Cup with Bhavesh Chaudhary. These two are the openers. With me, the velvet voice of IPL and the velvet voice of T20 cricket, the poster man of Marathi in Maharashtra, Kunal Datte sir. Welcome Kunal. धन्यवाद सिद्दीक जी। अतिशय महत्त्वपूर्ण लढत या स्पर्धेतली, जिथे आरडी 4440 च्या विरुद्ध बंटी स्पोर्ट्स कोकसे बोरिवलीच्या दरम्यान हा सामना इथे रंगतोय। जो संघ जिंकेल तो थेट फायनल मध्ये जाईल या धनेश चषक 2022च्या, आणि आता हा महासंग्राम रंगायला सुरुवात होईल। Bilal Sheikh in this season informed player, Bilal Sheikh, Sham Chaudhary, lot of name there, Pawan Kene, Bhavesh Pawar, Pratik Vishay. These are the very informed player, Kumar Gund. And here we watch the key bowler Mayur Kene.
left arm over the wicket, best bowler of Anjuman Trophy 2022. Here we go. One of the young talented bowler to experienced campaigner Bilal Sheikh. First ball, drive in the gap and ball is racing all the way to the extra cover, well cut off inside the boundary line. But enough time Bilal Sheikh gets two. So Bilal off the mark with a lovely looking drive with two and RD 2 for no wicket. हो, खूप चांगला ड्राईव्ह इथे पाहायला मिळाला. पहिल्याच बॉलमध्ये एक टच दिसतोय, कॉन्फिडन्स दिसतोय त्याच्या फलंदाजीमध्ये, आत्मविश्वास ज्याला म्हटलं जातं मराठीमध्ये. चांगला फटका होता, गॅपमध्ये खेळलेला. 2 धावाने खातं उघडले बिलालचं. या स्पर्धेमधलं पहिलं अर्धशतक त्याने नोंदवलं होतं सिटी क्रिकेटमधलं. Bilal Sheikh, heavy breeze running over the ground. Terrific evening here at the Vashere Cricket Ground. Mayur Kene. Goes to Bilal, full toss, put away in the vacant area. One bounce cross the mid-wicket boundary for 4. तुम्ही करू शकत नाही. फुल टॉस बिलालसाठी आणि तिथे जागा होती. बिलालच्या फटक्यामध्ये दम होता. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेने गॅप होती. गॅप शोधण्याचा प्रयत्न आणि खूप चांगला फटका बिलालच्या बॅटमधून येतोय. 6 धावा फलकावर. Once more, Bilal Sheikh showing his class. He played in vacant area between two fielder. One bounce crossed the boundary for 4. Bilal Sheikh moves up to 6. RD triple 40. Vinod Patil, Jogendar Patil or Barkya Bhai and Bunty Shilke fam team. This time sweep dash ball. Beautifully played. One bounce through the long leg for 4. खूप चांगला स्वीप शॉट इथे बिलालच्या बॅटमधून. लॉंग लेगचं क्षेत्र, खाली क्षेत्र. सध्या पॉवर प्ले सुरू आहे. लगातार फुल टॉस येतात आणि तुम्ही नेहमीच म्हणता की शक्कर की गोली दे दे, आणि अगदी तसाच हा बॉल होता. बॉलला पाठवले लॉंग लेग सीमारेषेच्या पलीकडे. चौकार. Beautifully swept. Front foot is right on the ball and 3 full toss delivery bowled by Mayur Kene. Not a very good start from Mayur Kene. Here we go. Left arm over the wicket. Goes to Bilal. Another sweep stroke. But fielder find the ball at deep backward square leg. In comes return. Meanwhile, batsman gets one. Bilal looking very confident so far in good touch. 11 without loss. हो, त्याच गोष्टीचा मी उल्लेख केला. ज्यावेळेला पहिल्याच बॉलवर बॅकफुटला जाऊन त्याने कव्हर्सला खेळलेला फटका होता. एक वेगळा कॉन्फिडन्स दिसतोय त्याच्या बॅटिंगमध्ये आणि त्याच कॉन्फिडन्सने सध्या त्याची फलंदाजी सुरू आहे. आतापर्यंत 4 बॉलचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 11 आणि वैयक्तिक 11 धावांवर बिलाल खेळतो या मॅचमध्ये. Now batsman Bhavesh Chaudhary on his strike. First mandatory power play going on. Point short third short backward square leg and short fine leg. Point inside the ring. This time tucking on the onside, nicely played. But straight to fielder. In comes return from the best fielder of Taluka cricket. Ketan Patil is there. 1-2 score now. Bhavesh Chaudhary off the mark with single and his score is 12 without loss. RD triple 40, losing a toss, batting first here. I think very good start now because sun is slowly down. And here we watch Mayur Kene. Ball this time played beautifully, lofted drive through the extra cover, delightful stroke, 4 runs. खूप चांगला फटका. इनसाइड आउट एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह इथे दाखवत असताना इनफिल्डच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. पॉवर प्ले सुरू आहे आणि पॉवर प्लेमध्ये बेधुंद करणारा फटका. 5 स्ट्रोकसाठी जागा बनवली, स्वतःसाठी निर्माण केली जागा आणि त्याच्यानंतर इनसाइड आउट एक्स्ट्रा कव्हरला क्रॅकिंग ड्राईव्ह. 4 रन. Absolutely. Max room and played on the rise. Typical power play stroke. Over goes the extra cover for 4. That marks, look at that. That marks end of the first over. What a start from RD. एक ओवर की समाप्ति 16 रन, जिसमें 15 रन बिलाल के बने.
हो, अगदी बरोबर आहे. आपण चर्चा सातत्याने त्याच्या कॉन्फिडन्सवर करतोय. 15 धावा पहिल्या ओव्हरमध्ये त्याच्या माध्यमातून आल्यात. 1 रन घेतली होती ती मात्र भावेशने. त्याच्यावरून समजतंय की RD 444 5.3 ओव्हरचा खेळ त्यांना इथे खेळायचा आहे आणि अशा परिस्थितीमध्ये एक कॉन्फिडन्स स्टार्ट पाहिजे होता. वेल बिगन इज हाफ डन असं म्हणतात आणि ते सुरुवात चांगली करून दिली आहे बिलालने. अब सूरज केने को लगाया गया है तलोली एंड से। सामना करेंगे बैट्समैन भावेश चौधरी। अगला मुकाबला धनेश कुकसे बनाम चैलेंज स्पोर्ट, लेजेंड ऑफ भिवंडी विलासार फेम टीम और पांडुरंग धर्मा पाटिल और विश्वास पाटिल फेम टीम धनेश कुकसे। चैलेंज स्पोर्ट दूसरी मर्तबा सेमी खेल रही है और इससे पहले चैलेंज और धनेश के बीच एक मुकाबला हुआ था और उसमें विजयी धनेश रही थी। सूरज केने राइट आर्म ओवर द विकेट आते हुए भावेश चौधरी के लिए। इस मर्तबा खड़े खड़े स्टैंड एंड डिलीवर, फेंक दिया आउट ऑफ पार्क, 6 रन। आज जमणार मेळ रंगणार खेळ गाजणार वाशेरचे मैदान जमणार मेळ रंगणार खेळ गाजणार वाशेरचे मैदान। कुणाल सर क्या कहेंगे शॉट के बारे में? अफलातून शॉट. कारण बिलालने पहिल्या ओव्हरमध्ये रन केले. आता भावेशची वेळ होते आणि काय खेळलाय फटका समोर, स्टँड अँड डिलिव्हर्ड. 6 धावा मिळतील. षटकार. कुणाल सर आपको लगता नहीं कि 3 गेंद का पेनल्टी आरडी को मिला था? टॉस जीता था बंटी ने और सूरज अब डर रहा है। कैन यू थिंक दिस इज द राइट डिसीजन फ्रॉम बंटी इलेक्टेड फील्ड फर्स्ट? नाही, यावर तर आपण काल देखील चर्चा केलेली आहे. काल देखील असे सामने फसताना आपण पाहिलेले आहेत. पहिल्यांदा तुम्ही टॉस जिंकून अशा परिस्थितीमध्ये या क्लायमॅटिक कंडिशनला गोलंदाजी करू शकत नाही. परंतु पाहूया, सामना अजूनही भरपूर शिल्लक आहे. मागचा सामना देखील तुम्ही पाहिला असेल. 2 ओव्हरमध्ये 34 झाल्या होत्या. त्यानंतर डाव गडगडला आणि टेंबिवली संघ जिंकला. अशी परिस्थिती येऊ शकते. ती परिस्थिती कुडूस टीमवर आली होती. परंतु मी म्हणेन फ्लाइंग स्टार्ट RD 444 बिलालच्या बरोबरीने भावेश देखील आता पार्टी जॉईन करत असताना त्याने देखील षटकार ठोकलाय. 22 रन हो चुके हैं, 7 पे भावेश और 15 पे बिलाल। बहुत खूबसूरत शॉट, स्टैंड एंड डिलीवर। आप देख रहे हैं क्रिकेट का इंद्रधनुष, क्रिकेट की कहकशा, क्रिकेट की धनक, धनेश कप 2022 वाशेरे। खेल की शुरुआत होती हुई सूरज के ने राइट आर्म ओवर द विकेट आते हुए भावेश को कट करने की कोशिश, बढ़िया गेंद बल्ले के करीब से चली गई विकेट कीपर के पास। ये देखिए काफ़ी तेज निकल गई थी और थोड़ा मोमेंट बनाती हुई चली गई थी। हो का, भरपूर वेगाने गेला बॉल, थोडासा बाहेर निघाला. आउटस्विंगर टाकला इथे गोलंदाज सुरेश केनेने आणि त्याच्यामध्ये त्याला यश मिळालंय. वेगाने टाकण्याचा प्रयत्न होता. सूरज केने इस मर्तबा बल्ले के फेस को खोला है, गाइड किया गली में से 4 रन। नजाकत ज्यादा, ताकत कम, मिनिमम एफर्ट मैक्सिमम रिजल्ट। ठाणे भिवंडी शहराची शान गणेश चषक हाय महान ठाणे भिवंडी शहराची शान गणेश चषक. पहा, हा स्ट्रोक फक्त कट केला. गाईड करत असताना दिशा दिली. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. अगदी सहमत आहे मी सिद्दीक भाबे जे बोलतात, कारण प्रचंड मोठा अनुभव गेल्या अनेक वर्षाचा क्रिकेट कॉमेंट्रीचा आणि इथे चौकार येतोय बॅटरच्या बॅटमधून. सूरज इस मर्तबा ऊपर लगी है लेकिन पीछे निकल गई, किस्मत वाले 4 रन आते हुए। और कुणाल सर, किस्मत का तो हर दुनिया की हर चीज़ पे असर है, किस्मत ज़िंदगी में भी चाहिए, लेकिन कहते हैं आपका जो एफर्ट है वो 98% होना चाहिए, 2% किस्मत के हवाले। मी तर आता 99% म्हणेन. 1% नशीब पाहिजे माणसाच्या लाईफमध्ये, कारण आता मेहनतीशिवाय काही शक्य नाही आहे सिद्दीक बाबे सर. नशिबाची साथ 1% जरी मिळाली तरी त्याच्यामध्ये यश येऊ शकतं, परंतु तुम्हाला 99% मेहनत करावीच लागते. 30 धावा फलकावर लागल्यात, एकही फलंदाज बाद नाही आणि मेहनतीने बॅटिंग सुरू आहे. आणि म्हणून तर म्हणतात तुमच्या हिंदीमध्ये, किस्मत भी बहादुरों का साथ देते. Yes. आणि अगदी तसंच इथे घडलंय. सूरज केने महंगे साबित होते हुए इस मर्तबा गति परिवर्तन, अच्छी गेंद आगे रखा था, स्लॉक करने की कोशिश, बीट हुए बैट्समैन। सादिक भाई भले से लेट मैच का मज़ा ले रहे हैं क्योंकि काफ़ी देर से थे अशफाक पनवेलकर। सादिक मिल्क सेंटर दरगाह रोड पे
स्टेडियम के बिल्कुल बाजू में। इस मरतबा बैकफुट पे गेम, इस टाइम स्ट्रोक है, गेंद सीधी लॉन्ग ऑन पर और आउट हो गए बैट्समैन भावेश चौधरी। हाय महान ठाणे भिवंडी शहराची शान धनेश चषक हाय महान ठाणे भिवंडी शहराची शान धनेश चषक हाय महान। या अगोदरचा बॉल स्लोअर ऑफ कटर टाकला आणि हा बॉल पुन्हा एकदा बाहेर निघणाराच होता. शॉर्ट बॉल होता परंतु हा बॉल थोडासा बाहेर निघणारा होता आणि ते वेगाने टाकण्याचा प्रयत्न झाला, पुल करण्याचा प्रयत्न फसला आणि तिथे मात्र भावेश आउट होतोय. महत्वाची विकेट पाहिजे टीमला, कारण RD440 वेगाने धावा करतायत. 2 ओव्हरचा खेळ संपलाय, 30-1 RD440. नए बैट्समैन इस सीजन में सबसे फॉर्म में चलने वाले बैट्समैन, बेस्ट बैट्समैन ऑफ द टूर्नामेंट रहे थे वडगर में श्याम चौधरी। श्याम चौधरी ने परसों देर रात रायगढ़ में भी जाकर अर्धशतक जड़ा था। इस सीज़न में सबसे अच्छे फॉर्म में चल रहे हैं श्याम चौधरी, द रॉक ऑफ टिमगर। 30 रन, देखिए रणनीति साफ है कुणाल सर। श्याम चौधरी 5वें 6ठे नंबर पे आते, उनको वन डाउन भेजा है, क्योंकि वो जो 3 गेंदों का जो लॉस है उसको कवर करने की कोशिश कर रही है। आरडी नंबर 1 पे रैंक कर रही है। सादिक भाई फिर से आपका इस्तेकबाल। सादिक, सेंटर मिल्क का आपकी फैमिली को रखे मजबूत। सादिक, सेंटर मिल्क का दूध पीते रहिए और फैमिली को सेहतमंद बनाते रहिए। पांडुरंग धर्मा पाटिल के बहुत करीबी प्रिंस भी हमसे जुड़ चुके हैं, विश्वास पाटिल के सपूत। खेल की शुरुआत होती भी गेंदबाजी के लिए मरता क्या ना करता मयूर कैनी को कंटिन्यू रखा गया है, क्योंकि बिलाल अभी भी पिच पे मौजूद है और श्याम चौधरी को भेजा, रणनीति बदल दी गई। 2 इन फॉर्म बैट्समैन। ऑफ स्टंप के बाहर कोई स्ट्रोक ऑफर्ड नहीं किया, सही फैसला, वाइट। वाईड यॉर्करचा हा प्रयत्न होता परंतु जास्त बाहेर टाकलाय. वाईडचा इशारा ते पंचांच्या माध्यमातून पहा. ॲक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवर. हो, अगदी योग्य निर्णय पंच फारुख बर्डी यांचा, कारण जी दिशादर्शक लाईन असते तिच्या बाहेर टाकलाय हा बॉल. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटलमध्ये 31 धावा. मयूर केने लेफ्ट आर्म ओवर द स्टंप जाते हुए, ओ रिवर्स शॉट खेला है, गैप में गेंद ट्रैवल हो रही है, पैरों से रोकने की कोशिश, लेकिन देखना है फील्डर भी बाहर, गेंद भी बाहर। 4 रन। रिव्हर्स शॉट, गॅपमध्ये शॉट घरंगळत जात होता. या मातीला आग लावणारा हा चौकार मी म्हणेन. प्रयत्न चांगला केला तिथल्या क्षेत्ररक्षकाने पायाने बॉल अडवण्याचा, परंतु शेवटच्या क्षणाला बॉल निसटला बाउंड्री लाईनच्या दिशेने. अखेर हा चौकार आलाय आणि प्रयत्नांती परमेश्वर म्हटलं जातं. प्रयत्नांना मी दाद देईन आणि या चौकाराच्या मदतीने धावा झाल्यात स्कोर बोर्डवर आतापर्यंत 35. ओ बढ़िया वापसी, स्विंगिंग यॉर्कर, बल्ले को नीचा किया था, बहुत ही टर्निंग विद द कॉर्नर जिसे क्रिकेट में कहते हैं। शॉर्ट फाइन लेग पे खेला बिलाल शेख ने, 1 रन। 1 रन से स्कोर 36 पे पहुंचा है। अगदी बरोबर निर्णय. इथे टोला लागला बॅटच्या आणि त्याच्यानंतर शूला आणि त्याच्यामुळे इथे पंचांनी लगेच अपील इथे फेटाळली. योग्य निर्णय इथे फारुख बर्डी यांचा. हा अनुभव आहे त्यांचा पंचांच्या कामगिरी इथे करत असताना, कारण क्रिकेट भरपूर वर्ष ते खेळलेले आहेत. त्यांच्याबद्दल जास्त माहिती सिद्दीक बाबे सर देतील. यस, 40 साल तक क्रिकेट खेलने वाले मात्र एक खिलाड़ी भिवंडी तालुका के, सिल्वर आर्म्स ऑफ निज़ामपुरा, और उनकी वो गेंदबाजी कोई भी नहीं भूलेगा जो एनआर का पहला साल, बी इंडियन का पहला साल, लेकिन फारूक बर्डी ने दूसरा ओवर नहीं किया, पहले ओवर में 3 विकेट लिए, एनआर हावी भी। बस एक्झॅक्ट याच गोष्टी जाणायच्या असतात ज्यावेळेला सिद्दीक बाबे कॉम्बॉक्समध्ये असतात आणि प्रत्येकाला त्या त्या गोष्टीचं श्रेय त्यांच्या माध्यमातून दिलं जातं. मोठ्या मनाचा हा माणूस आहे.
सिद्दीक भाबे आणि गेले अनेक वर्ष तुमची ते सेवा करतात. या अनेक स्पर्धा या परिसरातील असतील, भिवंडीच्या स्पर्धा असतील त्या गाजवतात आणि जिथे सिद्दीक भाबे नसतील ती स्पर्धा अपुरीच वाटते. ज्या वेळेला स्पर्धा संपन्न होतात सिद्दीक भाबे विना. त्याच्यामुळे मला असं वाटतं की या माणसाची गरज भिवंडी क्रिकेटला सातत्याने राहिली आहे, इथून पुढे देखील राहील. ही काळ्या दगडावरची रेष आहे. धन्यवाद कुणाल सर, वाकई में ये आपका प्रेम है, ये तमाम ऑडियंस का। सादिक भाई और अशफाक पनवेलकर हमसे इजाज़त लेते हुए बहुत शुक्रिया, आप आए, आपने धनेश कप को इज्जत बख्शी, बहुत शुक्रिया। स्कोर है इस वक्त 36 रन 1 विकेट। मयूर केने सामना करेंगे श्याम चौधरी, RD 4440, 36 रन 1 विकेट। सुहानी शाम में आप सभी का हार्दिक स्वागत। मयूर केने मुड़ते हुए शाम को धीरे से बल्ले का फेस खोल कर स्क्वायर ऑफ द विकेट खेला, रनिंग बिटवीन द विकेट देखिए कुणाल सर, रन के लिए हिरन बन गए बिलाल, अच्छी कॉलिंग। पण विकेट कीपर नाराज का, याचं कारण मी प्रेक्षकांना सांगेन की ज्या वेळेला तुम्ही 30th सर्कलच्या आतमध्ये असतात त्यावेळेला कुठेतरी स्टार्ट वाकून घेणं गरजेचं असतं बॉलपर्यंत पोहोचण्यासाठी आणि विकेट कीपरची नाराजी अगदी स्पष्ट आहे. त्याला माहिती आहे की तुम्ही स्टार्ट घ्या, रन इथे होईल. सॉफ्ट हँडेडली खेळलेला होता फटका बॅटर श्याम चौधरीने, त्याच्यामुळे रन होऊ शकते. परंतु तुम्ही जर स्टार्ट घेतला असता तरी ते कदाचित चित्र थोडंसं वेगळं, कारण फ्रॅक्शन ऑफ सेकंडचा खेळ असतो रनआउट आणि बॉल थ्रो करण्यामध्ये. ये एक्सपीरियंस है उस फॉर्मेट का। IPL में दोस्तों ये सिद्दीक भाबे रिक्वेस्ट कर रहा है कि 27 तारीख से जब तक कुणाल दत्ते का टर्म रहेगा आप स्टार पर्वा पे उनकी कमेंट्री को सुनना, ये हमारी मोहब्बत उनके लिए रहेगी। खेल की शुरुआत होती भी 37, स्वीप करने की कोशिश, बढ़िया लेंथ, बीट किया वहाँ पे बिलाल शेख को। या ओव्हरमध्ये थोडासा एक्सपिरियन्स दिसतोय गोलंदाजीमध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये थोड्याशा चुका झाल्या, फुलटॉस करत गेला, परंतु या ओव्हरमध्ये पहा बिलालला तो फॉलो करतो. विशेष म्हणजे स्वीप शॉट करण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून त्याच्यामध्ये अपयश येतं. हे चांगलं षटक आतापर्यंत सिद्दीकजी. यस, पलटवार किया वहाँ पर। वैसे भी मयूर केने बड़े क्लास के बॉलर हैं। इस मर्तबा फिर से खूबसूरत गेंद, बिलाल जैसे बैट्समैन को कठिनाइयों में डाला है। पहले ओवर में ये गेंदें करना चाहते थे, फुल टॉस कर बैठे, लेकिन दूसरे ओवर में बैंग ऑन टारगेट। यॉर्कर बघा ना, अगदी जिथे त्याचा बूट आहे तिथे जाऊन पडलाय, त्याच्यामुळे प्रत्युत्तर नाहीये बॅटर बिलालकडे. काय चांगलं टेलिकास्ट इथे होतंय प्रिन्स मूवीजचं. जिथे बॉल पडला तिथे कॅमेराची लेन्स सेट आहे आणि योग्य टेलिकास्ट बरोबर योग्य गोलंदाजी सध्या मयूरची. मयूर बिलाल को मिस टाइम स्ट्रोक, 2 डॉट गेंदें खेली थी, नतीजा निकला उछालने गए अच्छी गेंद को, बड़ा विकेट गिरता हुआ यहाँ पर बिलाल शेख का. काय वाटतंय सिद्दीकजी, मागच्या 2 बॉलचा हा दबाव होता की बिलालला मोठा फटका खेळायचाच होता, कारण डॉट बॉल येतात प्रत्येक छोट्या फॉर्मॅटमध्ये. कुठलंही क्रिकेट तुम्ही खेळा, T20चं क्रिकेट खेळा, लेदर बॉलचं क्रिकेट आणि सध्या टेनिस बॉलचं क्रिकेट, शॉर्ट फॉर्मॅटमध्ये 2 डॉट बॉल जर गेले तुमच्या विरुद्ध आणि तुम्ही जर मोठे बॅटर आहात, तुम्ही अर्धशतक ठोकलंय, तर हे घडणं शक्य होतं. ये देखिए पूरा ओवर दिखाया जा रहा है और वाकई में आपने सही कहा, 2 डॉट बॉल थे और देखिए जिस गेंद पे वो आउट हुए वो गेंद अच्छी थी, ना कि शॉर्ट पिच। ओवर समाप्त होते हुए यहाँ पर 3 कुल स्कोर है 37, विकेट गिरे हैं 2। मयूर के ने 2 ओवर कुल मिलाकर रन दिए उन्होंने, पहले ओवर में महंगे हुए थे 16 और 1 विकेट। अगले 2.3 ओवर में क्या होगा आइए सुनते हैं। ये हमारा सौभाग्य है कि 27 मार्च से लेकर 3 मई तक
टेनिस क्रिकेट के लिए अवेलेबल नहीं रहेंगे कुणाल दाते सर, तो मौके को स्वीकार कीजिए और उनकी आवाज़ को आप एंजॉय कीजिए। आदरणीय विजय डोंगरे यांच्या वतीने पारितोषिक आहे 500 रुपयाचं. माजी सरपंच कोकसे यांच्याकडून हे पारितोषिक आहे. गोलंदाज मयूर यांच्यासाठी काय षटक टाकलं मयूरने. हा 2 बॉलचा दबाव होता, त्याच्यानंतर लॉफ्ट करण्याचा प्रयत्न टॉप पेज आणि विकेट किपरने कॉल केला. हा झेल मी घेणार. गोलंदाजाला सांगितलं, योग्य निर्णय त्याचा. ओव्हरची होते समाप्ती. 37ला 2. RD 444-0 या मॅच मध्ये. गेम प्लान साफ है, ऊपर आए हैं दीपेश माली, लाइन ऑफ मानकोली, आप देखना है। मैं तो अक्सर कहता हूँ ये जो दीपेश माली है ना, ये जब भी आते हैं गेंदबाजों के लिए सरदर्द बन जाते हैं। क्या बनते हैं या नहीं, 2.3 ओव्हर बचे. मला त्यांना ठेवलेलं नाव आवडलं तुमचं, लाईन ऑफ मानकोली. आता हा सिंह मानकोलीचा कसा खेळतोय हे पाहायचंय या मॅचमध्ये. लवकर आलाय फलंदाजीसाठी. 37ला 2. आता इथून पुढे आपल्याला माहिती आहे की 3 बॉल कमी आहेत, त्याच्यामुळे 2 ओव्हर आणि 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. इथून पुढे 15 बॉल त्याच्याकडे असतील. 37 धावा. सूरज केनेच्या विरुद्ध श्याम चौधरी कट करण्याचा प्रयत्न. बॉल जास्त वळलाय. पंच शकील कोट्टी इशारा करतायत हा वाईड बॉल असेल. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटलमध्ये. देखिए पीछा ज़रूर किया था वहाँ पर, लेकिन गेंद का जो उछाल था उसको कौन नहीं कर पाए श्याम चौधरी. 38 रन. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. मजा येईल या मॅच मध्ये. रंगतदार सामना तुमच्या समोर रंगतोय. सेमीफायनलचा RD 444-0 आणि बंटी स्पोर्ट्स कुकसे बोरिवलीच्या दरम्यान. अनादर वाईड. लगातार 2 वाईड बॉल आता इथे टाकलेले आहेत गोलंदाज सूरजने. बचने की कोशिश कर रहे हैं क्योंकि ऑन साइड बहुत स्ट्रांग है, हालांकि ऑफ साइड में भी अच्छे शॉट खेलते हैं श्याम चौधरी. आप जाकर कुछ समझा दिया है वहाँ पर मिडॉन के फील्डर ने. ठसन खुन्नस या मॅच मध्ये तुम्हाला नक्की दिसेल. शेवटपर्यंत हा सामना रंगेल हीच अपेक्षा, कारण पहिलेच 3 बॉलची पेनल्टी आहे टीमवर. ओव्हर पिच बॉल यावेळेला ऑन साइडला. फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक खाली. सूरज केनेने काम केलं. अप्रतिम झेल डीप मध्ये. केतनच्या माध्यमातून फलंदाज आउट होतोय श्याम चौधरी. कुणाल सर, मैं अक्सर कहता हूं कि क्रिकेट सिर्फ मैदान में नहीं दिमाग में भी खेला जाता है. इस गेंद को देखिए, सूरज केने को पता था कि ऑन साइड में चले जाएंगे श्याम चौधरी. ऑफ स्टंप से थोड़ी बाहर रखी, यही कारण रहा कि शॉट में ताकत नहीं झोंक पाए श्याम चौधरी और वाइडिश मिड विकेट काउ कॉर्नर पे आउट हो गए. हो, अगदी बरोबर आहे. ताकद थोडीशी कमी पडली. नजाकत फटक्यामध्ये होती, परंतु ताकदचा अभाव इथे दिसला आणि खूप चांगला झेल केतनने टिपला. 39ला 3. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 4थं षटक सुरू असताना श्याम चौधरीची विकेट. या मॅचमध्ये श्यामने रन केली फक्त 1. बंटी स्पोर्ट्स कुकसे बोरिवली थोडासा हवी होण्याचा प्रयत्न RD 444-0 वर करत असताना सुरुवात चांगली दिली होती बिलाल शेख आणि त्याच्याबरोबर भावेशने, परंतु त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर थोडासा दबाव बनवलाय बंटी स्पोर्ट्स कुकसेच्या कर्णधाराने. आपण चर्चा करत होते की टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजी करण्याचा निर्णय, परंतु व्हेरिएशन पहा. कॅप्टन्सी खूप चांगली आतापर्यंत बंटी स्पोर्ट्स कुकसेकडून पाहायला मिळाली. यस, वैभव पाटिल बहुत अच्छी कप्तानी करे, चेंजेस बहुत अच्छे किए. स्लोअर वन. कटरचा वापर. बॉल बॅक ड्राईव्ह. हातावाला लागून बॉल मागे चाललाय ऑन साइडला. मिडॉनला क्षेत्ररक्षक येतोय बॉल पर्यंत. तोपर्यंत 1 रन मिळेल. गति परिवर्तन, उंगलियां फेरी थी, फिंगर रोल किए थे गेंद पर, ये खासियत है उनकी. 1 रन आता हुआ स्कोर में. स्कोर 40 रन 3 विकेट. एक लम्हे लग रहा था कि कहीं ना कहीं 70 के करीबी स्कोर जाएगा, हालांकि अभी भी बहुत कुछ बाकी है. लेकिन देखिए जिस तरह की बल्लेबाजी है बंटी के पास, मस्ट माना कि गेंदबाजी का तोपखाना है. 60 रन तक तो देखना ही होगा. पण 3 बॉल देखील भरपूर फरक आणू शकतात या मॅचमध्ये सिद्दीकजी, कारण 70 वर आपण चर्चा करतो. 3 बॉल कमी खेळायचे, त्याच्यामुळे हा फरक जाणवू शकतो या मॅचमध्ये. 40 रन झाले. 3 फलंदाज बाद. का तर ते उशिराने आलेत. क्रिकेट अगदी योग्य वेळेत झालं पाहिजे. योग्य निर्णय टीमचा, कमिटीचा. बॅकफुटला जाऊन फक्त पंच केलाय. कव्हर पॉइंटला खराब क्षेत्ररक्षण. बॉल निसटलाय क्षेत्ररक्षकाकडून. तत्पूर्वी 2 धावा इथे ऍड होतील. विक्की होता तिथे, त्याच्याकडून चूक झाली. 2 धावा मिळतील.
इथे एकूण 1 रन महत्वाचे सिद्दीकजी या मॅच मध्ये. बिल्कुल देखिए, बड़ा मैच आप खेलते हैं तो एक एक रन सोने के टुकड़े या मोती की हैसियत रखता है, क्योंकि इस तरह के जो मैचेस रहते हैं वो लगभग 1 2 3 रन से ही हारे या जीते जाते हैं. तुमचा अनुभव प्रचंड मोठा आहे सिटी क्रिकेट मधला. तुम्हाला असा एखादा सामना आठवतोय जो 1 रनने संघ पराभूत झाला आणि अक्षरशः रडायला लागलं त्या टीमला? कम से कम 13 मैचेस और सबसे ज़्यादा सोना देवी टेमघर. चला, एक नाही तर 13 मॅचेस आणि त्याच्यामध्ये टीम आहे सोनादेवी टीमघर. हा अनुभव आहे सिद्दीक भाबे यांचा. पुन्हा एकदा बॉलर बॅक ड्राईव्ह, रन मिळणार नाही, एलिव्हेशन कमी मिळालं, शॉटमध्ये दम नव्हता या, आणि इथे आणखीन एक डॉट बॉल आलाय. डॉट बॉलचा दबाव याच्यावर आपण नेहमीच चर्चा करतो. हा आणखीन एक डॉट बॉल. देखिए, BC4 की स्थापना की हुई, मुकाबला फाइनल चल रहा था बी इंडियन सोना देवी के बीच में स्टेडियम पे. तीसरा रन लेते लेते 30,000 पब्लिक अंदर आ गई. 1 रन से वो मुकाबला हारे थे. वा, या आठवणी आहेत. यावेळेला कटरचा वापर, फिंगर रोल केले, परंतु आडव्या बॅटने मिडविकेट बाउंड्री लाईनच्या दिशेने बॉल सीमा पार, फ्लॅट बॅटेड षटकार, आणि हा येतोय दीपेश माळी, लॉयन ऑफ मानकोली याच्या बॅटमधून. पांडुरंग पाटील, विश्वास पाटील ना केलं या आयोजन आज धनेश हमारे ड्रेस स्पॉन्सर रघुनाथ पाटिल साहब, एक सरपंच कुकसे और साथ में विभाग प्रमुख शिवसेना कुकसे, आपका हार्दिक स्वागत है. वेलकम वेलकम वेलकम. देखिए, ड्रेसेस भी इंद्रधनुष में कलरफुल हैं. हो, अगदी बरोबर आहे. त्याच्यासाठी 70-70 स्पोर्ट्स तारीफबाई सय्यद यांचा आम्ही आभार मानू. आमचे जे पुरस्कर्ते आहेत, ड्रेसचे पुरस्कर्ते ज्यांचे इथे आगमन झाले, त्यांचे आम्ही आभार मानू. त्यांचं फटाक्यांच्या आतिषबाजीसह इथे सहर्ष स्वागत करूया. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. चला, मॅच सुरू ठेवा. स्कोर इस वक्त 48 रन, जबकि एक गेंद बची है चौथे ओवर की. आपने सर सही कहा. देखिए, सोना देवी का 1 रन का नाता. मैच हो रहा था 2018 का जो MLA ट्रॉफी था उसका. सुभाष ठाकरे स्ट्राइक पे थे, रकीब बी इंडियन के गेंदबाजी कर रहे थे. चाहिए थे 25, 4 पे 4 सिक्सर लगा दिए सुभाष ठाकरे ने. बाद में 1 रन नहीं बना. हे आहेत भिवंडीचे गुगल. आठवणी एका क्लिकमध्ये त्यांच्या समोर येतात, त्यांच्या नजरेसमोर येतात, आणि नंतर माईकद्वारे तुम्ही प्रेक्षक ऐकता. शेवटचा बॉल 48 रन. यावेळेला पहा, हलक्या हाताने ढकललाय, पंच करत असताना एक्स्ट्रा कव्हरला डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे. दूरवरून खेळलेला स्ट्रोक होता. ओव्हरची होते समाप्ती. 4 ओव्हरचा खेळ इथे संपलाय. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 49 धावा. RD440 टॉस हारल्यानंतर बॅटिंग करत असताना. देखिए, जब से BC4 आया क्रिकेट, कुणाल सर, वेल ऑर्गेनाइज हुआ है. सबसे बड़ी बात है कि 2 रन के जो 12वें प्लेयर के पेनल्टी मिले वो भी काफ़ी इंटरेस्टिंग है. भिवंडी सिटी क्रिकेट में महबूब राजस्थानी की टीम 2 रन के पेनल्टी से MLA का जीता हुआ मैच हार गई, और महबूब राजस्थानी उस 12वें खिलाड़ी को रात भर ढूंढ रहे थे. इस सीज़न में जो पहला सुपर ओवर हुआ, वो 12वां खिलाड़ी ना होने की वजह से वर्ल्ड को 2 रन का पेनल्टी मिला, और इस सीज़न का पहला ही मैच पायनियर वर्ल्ड के बीच में सुपर ओवर. 12वा प्लेयर नंतर झोपला नसेल. 4 ओव्हरचा खेळ संपला. थोडीशी घाई करा. टीम मीटिंग कृपया घेऊ नका प्लीज. बंटी स्पोर्ट्स कोकसे बोरिवली. चैलेंज स्पोर्ट्स के कैप्टन, तमाम स्टैंड हमारे भर चुके हैं. सभी दर्शकों का हम हार्दिक स्वागत करते हैं. आपके बिना सब कुछ अधूरा है. चैलेंज स्पोर्ट्स के कैप्टन, लेजेंड ऑफ भिवंडी विलास आर फैम टीम, और धनेश स्पोर्ट पांडुरंग धर्मा पाटिल और विश्वास पाटिल फैम टीम, दोनों को तैयार रहना है. 2 जो दर्शक अभी अभी जुड़े हैं उनकी मालूमात के लिए कि ग्रामीण पूल A से सवराज डोले फाइनल में पहुंच चुकी है, और B से जय हनुमान स्पोर्ट टेम्बोली फाइनल में पहुंच चुकी है. BC4 सिटी क्रिकेट का पहला सेमी खेल देख रहे हैं आप. दूसरा चैलेंज और धनेश बनाम. पवन केने आए गेंदबाजी के लिए. ओव्हर नंबर 5 पवन केने.
लेफ्ट आर्म राऊंड विकेट स्क्वेअर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेऊन बॉल गेला सरळ थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा, चौकार. देखिए अंतर्राष्ट्रीय क्रिकेट में भी, लेदर क्रिकेट में भी हम देखते हैं कुणाल सर, बल्ला जोर से घुमाने का यही फायदा होता है. गेंद 20 से चली गई तो फिर रुकना मुश्किल होता है अगर डीप थर्ड में नहीं है तो. बॉलचा वेग देखील खूप वेगात होता, त्याच्यामुळे जेवढ्या जोराने बॅट फिरली एज घेऊन देखील बॉल थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला. अर्धशतक पूर्ण होतं RD 444 53 रन, 3 फलंदाज बाद या मॅचमध्ये. पवन केने षटक क्रमांक 5 गोलंदाजीसाठी आला आणि यानंतरचं षटक हे 3 बॉलचं असेल, कारण 3 बॉलची पेनल्टी आहे टीम RD 444 वर. यस, फारूक बर्डी को कौन भूल सकता है. उन्होंने अपना आखिरी मुकाबला आमदार चषक भादवड़ में 2016 को खेला था. जॉय कुमार से खेलते हुए उन्होंने पायनियर को शिकस्त दी थी और उस मैच में फारूक बर्डी ने 4 विकेटें ली थी. ये उनका आखिरी कप था. 2016 तक क्रिकेट खेला है फारूक बर्डी ने. म्हणजे 5 वर्ष मागे गेलो तर फारूक बर्डी इन ॲक्शन ॲज अ प्लेअर म्हणून मैदानामध्ये असायचे. आता ते पंच म्हणून त्यांची कामगिरी पार पडतात. 40 वर्षाचं क्रिकेट, प्रचंड मोठा अनुभव. 5वं षटक सध्या सुरू आहे. 53 धावा, 3 फलंदाज बाद. RD 444. दीपू माळी 13 रनवर खेळतोय आणि त्याला साथ देतोय विजेंद्र. ये आप देख सकते हैं हमारे रघुनाथ पाटिल साहब, एक सरपंच कुक्षे, और हमें ड्रेस स्पॉन्सर नीलेश देसले को देख सकते हैं. ज़बरदस्त टीम उतारी है. ऑन साइडला दिशा दिलेली आहे. स्क्वेअर लेग मधून क्षेत्ररक्षक येतोय वेगाने बॉलपर्यंत. इकडेने ते कंप्लीट होईल. दुसरा रनचा प्रयत्न होताना दिसत नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगला थ्रो स्क्वेअर लेग मधून सूरज केनेच्या माध्यमातून. सूरजकडे बॉल गेल्यानंतर थोडेसे चाचपडतात बॅटर, कारण त्यांना माहिती आहे सूरजचा आर्म स्ट्रॉंग आहे. सूरज वेगाने बॉलवर जातो. सूरज अगदी झडप घालतो बॉलवर आणि त्याच्यानंतर थ्रो करतो. देखिए कुणाल सर, बंटी स्पोर्ट फील्डिंग के लिए बहुत मजबूत टीम है. आउटफील्ड में हम देखते हैं कि तालुका के सबसे बड़े फील्डर केतन पाटिल हैं, सूरज हैं, वैभव हैं, पवन हैं. तो जो आउटफील्ड में जो खिलाड़ी हैं वो कमाल के खिलाड़ी हैं. प्रतीक है, विवेक शेलार, जहाँ कहीं भी हो आपको जुड़ जाना है. स्विच हिट, बॉलला मागे खेळलाय. बॉल जाईल आता बाउंड्री लाईनच्या दिशेने. बॉल सीमा पलीकडे आणि हा येतोय धनेश चषक, चौकार. आहे हो नंबर वन. आए हो नंबर 1, आयोजन आए हो नंबर 1. बहुत अच्छा सवाल मेरे जहन में आया है कुणाल सर, क्योंकि काफ़ी दर्शक देख रहे हैं. आप इंटरनेशनल IPL भी करते हैं, इंटरनेशनल क्रिकेट. बाएं हाथ का बैट्समैन बहुत कम स्विच हिट खेलता है, लेकिन वो जब खेलता है तो दृश्य और अच्छा दिखता है. ऐसा क्यों? हो, ग्रिप चेंज केल्यानंतर खूप वेगळं चित्र पाहायला मिळतं. ज्यावेळेला लेफ्ट हँडेड बॅटर स्विच हिट करतो. आपल्याला आठवत असेल डेव्हिड वॉर्नरने R अश्विनला मारलेला तो 6 मिड विकेटला, कव्हर्सला ॲक्च्युली तो होता. आणि त्याच्याचमुळे हे चर्चेमध्ये आलेले आहेत बॅटर. मॉर्गनला घ्या, जो इंग्लंड टीमचा कॅप्टन आहे, तो देखील अशा पद्धतीने फटके मारतो आणि ते नंतर पाहणं अगदी आल्हाददायक असतं आपल्या डोळ्यांना. आणि ते मात्र पंचांचा इशारा येतो. आणखीन एक चौकार, तो देखील लॉंग स्टॉप रिजनमध्ये. पांडुरंग पाटील, विश्वास पाटील न केलंय आयोजन. आयोजन असं धन्य. मॉर्गन जो स्विच हिट करते हैं मानो बहुत ताकत से मारते हैं, लेकिन सॉरी वार्नर, लेकिन आपने मॉर्गन का जिक्र किया, वो तो गजब के खिलाड़ी हैं और इंग्लैंड की टीम उनकी कप्तानी में कुछ ज़्यादा ही अच्छी बन गई. 62 रन येत आहेत. आणखीन एक चांगला फटका, हा देखील गॅपमध्ये सलग तिसरा चौकार इथे ठोकलाय बॅटर विजेंद्रच्या बॅटमधून. हा आणखीन एक चौकार. आहे हो नंबर 1. साऱ्या खेळाडूंचा आणि संघांचा होईल तिथे हो. ये देखिए ऊपर वाला जब भी देता है छप्पड़ फाड़ के. बहुत खूबसूरत शॉट, एक खराब और 2 अच्छे शॉट. इसके बाद एक नुमाइशी मैच रहेगा 40+ का वाशेरे और कुक्से का. उसके बाद दूसरा सेमीफाइनल. फिर से स्विच हिट की कोशिश. इस मरतबा फील्डर थे शॉर्ट थर्डमैन पर, रन नहीं बना. तर 5 ओव्हरचा खेळ इथे संपलाय. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा आहेत 66. सलग 3 स्विच हिटचे चौकार आले, त्याच्यामध्ये यश मिळालं बॅटर विजेंद्रला. 5 ओव्हर नंतर 66 रन. RD 444.
देखिए कुक से 40 प्लस के जितने टीम के खिलाड़ी हैं, आपको रघुनाथ पाटिल वीआईपी डाइस पे बुला रहे हैं। ये उमेश मांगे 40 प्लस में भी खेलेगा क्या? ड्रेस तो हाँ, अरे उमेश मागे 40चे वर पण खेळणार काय? यस, 3-3 ओवर का वो मैच रहेगा, 3-3 ओवर का रहेगा, क्योंकि अभी मेहमान बहुत आना बाकी है। 5 ओवर की समाप्ति, टॉस हार के पहले बल्लेबाजी करती हुई आरडी 440 66 रन। देखिए एक बात और है कुणाल सर, इस सीजन में 13 हैट्रिक में, जिसमें से आरडी के 3 गेंदबाज हैं जिन्होंने 2-2 हैट्रिक किया है, संतोष मडवी, किरण पाटिल और कप्तान हिमांशु पाटिल। और जहाँ तक बंटी स्पोर्ट्स की बात है, उनके किसी गेंदबाज ने तो हैट्रिक नहीं किया है, लेकिन अर्धशतक की अगर बात करें तो 12 अर्धशतक लगे। और प्रीतेश बंटी स्पोर्ट्स के जो प्रतीक विषय, इसी ग्राउंड पे पायनियर के सामने उन्होंने अर्धशतक लगाया। वाह, खूप चांगली माहिती आपल्यापर्यंत पोहोचवली जाते सिटी क्रिकेट मध्ये कॉमेंट्रीचे बेताज बादशाह सिद्दीक भाबे यांच्या माध्यमातून। अनुभव आहे, त्याचबरोबर सर्व लेखाजोखा त्यांच्याकडे असतो। सिटी क्रिकेटमधला सामने कुठेही होत त्याची संपूर्ण माहिती ते एकत्रित करतात, कुठल्या वर्षी कुठे कुठे रेकॉर्ड झाले याची माहिती ते सातत्याने पोहोचवत असतात। एका दिवसात किती षटकार कुठल्या स्पर्धेमध्ये सर्वाधिक लागले हे देखील त्यांनी सांगितले या स्पर्धेमध्ये। आणि इथे डेड बॉलचा इशारा येईल, 3च बॉलचे हे षटक आहे। टीमची धावसंख्या 66 आणि गोलंदाजीसाठी आलाय लास्ट ओव्हरमध्ये अजय कदम। अजय कदम इस सीजन में बहुत अच्छी बॉलिंग कर रहे हैं और गर्म पानी का ओवर अजय कदम को मिलता है। अंजुमन ट्रॉफी में भी पायनियर के सामने सेमीफाइनल में 11 रन बचाए अजय कदम ने। अगदी बरोबर तुम्ही उल्लेख केला, गरम पाणी का ओव्हर। आता इथे गरमागरमच सामना आहे, 3च बॉल खेळायचे आहेत आणि समोर दीपू माळी। पहिलाच बॉल उडवलाय दीपू माळीने स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या वरून 6 धावांसाठी। हा येतोय पहिल्या बॉलवर अजयचं भव्य स्वागत, षटकार। सन्मान खेळाडूंचा आणि संघांचा होईल तिथे हो सन्मान। देखिए हवा को चीरती हुई गेंद चली गई, क्योंकि अगेंस्ट द ब्रिज ये शॉट खेला है और दीपेश माली को पता है कि ओवर में 18 बनाना है। 3 गेंदें मिली है, 3 में 18 बनाने की कोशिश रहेंगी। एकदम परफेक्ट विश्लेषण। हवेला चिरत बॉल गेला, प्रवाहाच्या विरोधात दिशामध्ये इथे हा षटकार ठोकलाय दीपूने। ताकद प्रचंड, परंतु आता समोर खेळलाय हा देखील बॉल लॉंग ऑफच्या डोक्यावरून जाईल, तिथला क्षेत्ररक्षक फक्त प्रेक्षक बनलाय आणि हा येतोय षटकार। ठाणे भिवंडी शहराची शान गणेश चषक हाय महान। ठाणे भिवंडी शहराची बात है, क्या बात है, आगे रखा था जूजी आफोली, आंखों के नीचे लॉफ कर दिया, गेंद बल्ले से निकली, उस पे मोहर लग चुकी थी 6 रनों की। 2 सिक्सर आने के बाद 12वें खिलाड़ी, ये बड़े मशहूर 12वें खिलाड़ी हैं, यश पाटिल उर्फ यष्टिया। और किरण पाटिल ने अंजुमन ट्रॉफी में जब हैट्रिक की थी तो फ्लाई स्लिप पे बहुत गजब का कैच लेकर वो हैट्रिक पूरा किया था यष्टिया ने। बॅक टू बॅक 2 षटकार, 78 रन, 78। त्याच्यामध्ये बॅटर दीपेश माळी ही इज ऑन फायर नाव। शेवटचा बॉल अजय कदम ला षटकारांचा दम दिलाय। तिसरा बॉल वेगाने टाकला अजयने आणि त्यानंतर स्वतःवर निराश तो आहे। ओव्हरची होते समाप्ती, पहिलं सत्र इथे संपलंय। पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर 78 रन झालेत, 79 टार्गेट, 79 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे बंटी स्पोर्ट्स बोरिवली कुकसेला। यस 79 नीडिंग टू विक्ट्री और लगभग 13 का आस्किंग रन रेट, 13 के कुछ ऊपर का। आइए 40 प्लस की दोनों टीमों के कैप्टन वाशेरे स्पोर्ट्स और कुकसे, दोनों कैप्टन आपको टॉस के लिए आना है। 3 ओवर का मुकाबला रहेगा, 1 ओवर पावर प्ले रहेगा। पावर प्ले तो देना ही होगा, क्योंकि जब सर्कल से बाउंड्री तक भागेंगे तो ये हाथ पैर खुलेंगे।
उमेश छोड़ के टॉस करेंगे या आगे पीछे होते रहेंगे? आ रहे हैं? यस। कुकसे के कैप्टन, लगता है 3 टीम है और ईगल ग्रुप से इसका इनाम भी है ना विश्वास? क्या बात है, 40 वालों की चांदी ही चांदी है। ईगल ग्रुप पड़गा जो कि फर्स्ट प्राइज स्पॉन्सर हैं हमारे BC4 सिटी क्रिकेट 1 लाख के, और कुकसे ग्राम पंचायत का हम विशेष धन्यवाद करेंगे। अगर वो इस लाइव को स्पॉन्सर नहीं करते तो घर बैठे इतना अच्छा टेलीकास्ट आप नहीं देख पाते। और उमेश मागे ने सबसे आगे होकर ये जो इवेंट डेकोरेशन है इसको स्पॉन्सर किया है। टीम के अब कैप्टन भी बनने जा रहे 40+ के। शाम बहुत ही सुहानी और लक्ष्य है 79 रनों का। बंटी स्पोर्ट अगर इस मुकाबले में को जीतती है तो चौथी मर्तबा 11 टूर्नामेंट में फाइनल में पहुंचेगी। अगर इस मुकाबले को RD जीतती है तो फिर RD 9वीं मर्तबा फाइनल में पहुंचेंगी। आए हैं दोनों कैप्टन। तीन 3 ओवर का मैच है। उमेश मागे टॉस को आना है। फिल्डिंग लावून घ्या आणि बॅटर पाठवा. सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवा लवकरात लवकर. उमेश मागे टॉस के लिए आना है आपको। यस, सिर्फ हम टॉस करेंगे, रिजल्ट कहना है। एक तरफ उमेश मागे तो एक तरफ रघुनाथ पाटिल। रघुनाथ पाटिल और उमेश मागे, कौन कॉल करेगा? नहीं, इंटरव्यू नहीं लूंगा। कॉल कौन करेगा? मैं चापा। छापा कहना और आया है छापा। टॉस को जीता है, क्या निर्णय? फील्डिंग। यस। 3 ओवर का मैच, 1 ओवर मैंडेटरी पावर प्ले। चला फिल्डिंग लावून घ्या आणि जसं सामन्याला सुरुवात होईल पहिल्या 3 षटकासाठी पुन्हा एकदा सिद्दीक बाबेसर यांच्याकडे आपण वळणार आहोत। या मॅच मध्ये 79 रनचं लक्ष्य आहे टीम बंटी स्पोर्ट्स बोरिवली कोकसेच्या समोर। धन्यवाद। देखिए ड्रेस चैलेंज स्पोर्ट्स के कैप्टन, आपको रिपोर्ट करना है। देखिए RD के जो सभी खिलाड़ी हैं वो एक तरह की पोशाक में नहीं है, इसलिए ऑर्गेनाइजिंग कमेटी ने 2 रन का पेनल्टी दिया है और ये पहले ओवर की समाप्ति के बाद हम ऐड करेंगे। ये 2 रन सर दर्द बन सकते हैं। पहले 3 बॉल और अब 2 रन। बैक टू क्रिकेट नाउ इज गोइंग टू बी अलीमगढ़ एक्सप्रेस। हिमांशु पाटिल टू प्रतीक पाटिल। व्हाट अ बैटल। फर्स्ट बॉल goes to Pratik, lob dash ball straight down the ground,
6 runs. काय फटका आहे. थँक्यू डीजे. सूरज केनेच्या बॅट मधून हा षटकार आलेला आहे. थोडासा पुढे टाकला आणि इथे धमाका. पहिल्याच बॉलवर समोर लॉंग ऑन आणि स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड हा षटकार येतोय. Great shot from Suraj Kene. Sorry. Look at that. Use his feet, picks on the half volley. Tremendous power. Plenty of plenty of power behind his stroke. Tremendous timing. Going, gone down the ground into the crowd as well. 6 runs. चांगलं टायमिंग. पहिल्याच बॉलवर स्टेप आउट करत हा षटकार ठोकलाय सूरज केनेने. या क्रीडांगणावर सूरज केनेने रन केलेले आहेत आणि चांगला खेळतोय. रघुनाथ पाटिल ने ऐलान किया है कि सिक्सर की हैट्रिक अगर लगाता है कोई भी बैट्समैन तो 1,000 रुपये का इनाम. और रिमेंबर लार्ज बैटिंग टू फॉलो. प्रतीक विश्व नॉन स्ट्राइकर एंड प्रतीक पाटिल, वैभव पाटिल, lot of bowling, batting. Pawan Kene. Ball this time in the air. Yes, he's out. Big fish has gone now. Water taken in covers and Suraj Kene on his way. भावेश चौधरीचा अप्रतिम झेल पाहायला मिळाला शॉर्ट कव्हरच्या दिशेने. सूरज पहा फुलर लेनचा बॉल होता, फक्त दिशा देण्याचा प्रयत्न त्याच्याकडून होता, गॅप शोधायची होती परंतु हातात खेळून बसला. भावेशचा अप्रतिम प्रयत्न. फलंदाज बाद 6 वर पहिला धक्का बंटी स्पोर्ट्सला. Tit for tat. First stroke into the stand and second ball Suraj into the dugout. This is the great battle between both tough team. हे युद्ध रंगेल. हे शेवटच्या बॉल पर्यंत रंगेल. 2 रनची पेनल्टी देखील आहे आता फिल्डिंग करणाऱ्या टीमवर. एक खेळाडू ड्रेसमध्ये नाही आहे त्यांचा. पहिलेच 3 बॉलची पेनल्टी या टीमवर लागली परंतु संघर्ष करतोय RD 440 हा संघ. हे महत्वाचं आहे या मॅचमध्ये आणि तसा प्रयत्न करायला हवा या टीमकडून. देखिए पटाखड़े ग्राउंड में प्लीज ना बजाएं. किसी प्लेयर को किसी तरह से नुकसान ना पहुंचे प्लीज. और हिमांशु पाटिल. Ball this time, punch dash ball over the infield. Terrific shot. One bounce, cross the cover boundary for 4. The आई गौदेवी माझी माऊली, आई गौदेवी माझी माऊली, तुला विनवणी केली. what a event. हमारे वॉलेंटियर्स आपको वहां पहुंच जाना है. उमेश मागे. आतिशबाजी बाहर करना है क्योंकि पटाखे बजाने की जरूरत क्या है, बल्ले से पटाखे बज रहे हैं. हो अगदी बरोबर आहे. शॉर्ट वाईड होता आणि पुन्हा एकदा पनिशमेंट मिळाली. चांगला पंच चौकार. Himanshu this time goes his back foot, cracks it for 4. What a great batting from informed batsman Pratik Patil. उघड उघड दरवाजा नायल काही आरतीची जाईली, उघड उघड दरवाजा नायल काही आरतीची जाईली. क्रॅकिंग ड्राईव्ह बॅकफुटला जात असताना काय फटका सजवलाय. असं वाटलंच नाही की बॅटरवर दबाव आहे. एक बॅटर आउट झालाय परंतु प्रतीक पाटील मैदानामध्ये गेलाय. इनफॉर्म बॅटर आहे आणि त्याच्या बॅटमधून सलग कव्हर्स बाउंड्री लाईनला भेदणारे हे 2 चौकार. टीमची धावसंख्या 14. I think Bunty Spoon known a batting side. There is a 7 and 8 special batsmen in their side. Here goes Himanshu Patil. Ball this time, amazing dash ball in the gap and well cut off inside the boundary line. Relay fielding, enough time, batsman gets 2. Run coming very easily for Bunty Sport. His score is 16 for the loss of 1 wicket. अगदी टीट फॉर टॅट सुरुवात. पहिल्या ओव्हरमध्ये बिलालने देखील अशीच बॅटिंग केली होती. 16 धावा स्कोर बोर्डवर लावल्या होत्या आणि दुसऱ्या डावामध्ये देखील तशीच बॅटिंग आता प्रतीक पाटील करताना दिसतोय. त्यांच्या माध्यमातून देखील स्कोर बोर्डवर 16 धावा आहेत. 5 बॉलचा खेळ संपलाय. Himanshu, beauty, just past the bat and that marks the end of the first over. Lovely ball indeed. Up to the batsman
लॉट ऑफ मोमेंट इज देयर। एक ओवर की समाप्ति, रन बने 16, 2 रन पेनल्टी के ड्रेस के जोड़े जा रहे हैं। एक ओवर 18 रन और 1 विकेट बचे हुए 5 ओवर में यहाँ से 61 रन चाहिए। मुकाबला अभी भी बराबरी पे है। हो, बॅलन्स मॅच आहे, अजूनही बरोबरीमध्ये हा सामना इथे रंगताना दिसतोय। एक ओव्हरमध्ये 18 धावा झाल्यात, रेग्युलर इंटरव्हलमध्ये विकेट पाहिजे। दुसऱ्या बाजूला आपण विचार केला तर RD440 ओवळीसाठी, परंतु इथे एक भागीदारी पाहिजे दोन्ही प्रतीकमध्ये, एक प्रतीक विषय आणि प्रतीक पाटील या दोघांमध्ये जर एक चांगली भागीदारी बनली, 3-4 ओव्हरमध्ये हे दोन्ही बॅटर जर सेट झाले तर हा सामना खुला करतील। परंतु इथे विकेट गेल्या तर मी म्हणेन RD440 या संघाचं कमबॅक निश्चित आहे। नेट एलन राइस, भागीदारी चाहिए और अब बनती है कि नहीं। हालांकि इस सीज़न में 70 रनों की पार्टनरशिप BC4 में विक्टोरियन स्पोर्ट के रज्जाक और मोनिस ने बनाई है, और ओवरऑल 27-28 सालों में ओवरऑल जो पार्टनरशिप का रिकॉर्ड है वो शाहिद खान और करेश के नाम है। सोना देवी से खेलते हुए बाली ट्रॉफी 2019 में 127 रन की पार्टनरशिप। वाह, हा सर्वाधिक मोठा रेकॉर्ड आहे। 127 रनची पार्टनरशिप शाहिद आणि करेश या दोन बॅटरच्या दरम्यान 2019 बाली ट्रॉफीच्या दरम्यानचा। अब देखना है गेंदबाजी के लिए जैन खान को बुलाया गया है। हालांकि जैन खान ने इस सीज़न में अच्छी गेंदबाजी की है। जूनियर को बिलोंग करते हैं, जो फॉर्मेट है BC4 का। जैन खान और स्विंगिंग यॉर्कर, हल्की छोटी बैकलिप से हल्के से पुश किया, 1 रन। ॲक्शन खूप चांगली आहे जैन खानची। का आतमध्ये आणला बॉल, स्विंगिंग यॉर्कर, असं पहिल्या क्षणाला वाटलं की फुल टॉस चाललाय बॉल, परंतु ॲक्शन रिप्लेमध्ये पहा, चित्र किती स्पष्ट आहे। पहा, स्विंगिंग यॉर्कर, आतमध्ये आणला बॉल आणि इथे रन फक्त 1 मिळाली आहे। जैन खान, देखिए आज गैसुद्दीन शेख RD में नहीं है, संतोष मडवी नहीं है, लेकिन कहते हैं जो हाजिर वहीं वजीर। जैन की गेंद, कदमों का इस्तेमाल, निकल के मारा, खाली क्षेत्र है, गेंद मिड विकेट पर, फ्रंट फुट पुल, 4 रन। थँक्यू डीजे। हा फटका पाहिल्यानंतर मला सुरुवातीच्या काळामध्ये रॉबी उत्तप्पा याची आठवण झाली। अगदी चालत येऊन हा पूल केला, फ्रंट फुटला येऊन पूल फटका खेळणं थोडंसं कठीणच असतं सिद्दीक भाई, परंतु हा फटका खरोखर नेत्रदीपक फटका, रॉबी उत्तप्पाची आठवण करून देणारा हा चौकार। 3 बैट्समैन थे दुनिया की क्रिकेट में जो इस तरह के शॉट खेलते थे। इस मरतबा बैकफुट पे गए, कट किया है, हाफ कट हाफ ड्राइव, कवर पॉइंट पे खराब फील्डिंग। आप थोड़ा सा बॉडी लैंग्वेज चरमराता हुआ RD का। इस बीच 3 रन बनाए प्रतीक पाटिल ने। नाही, या चुका टाळाव्या लागतील, कारण जिथे 1 रन होती तिथे 3 रन तुम्ही खर्च केलेले आहेत। त्यामुळे दबाव, मोमेंटम शिफ्ट होतोय दुसऱ्या बाजूला बंटी स्पोर्ट्स कुक्सेकडे, परंतु दबाव येतोय RD440 वर। 26 रन 1 विकेट। सूरज डूब रहा है और क्रिकेट जवान हो चुका है धनेश कप में। राइट आर्म ओवर द विकेट जाते हुए, गति परिवर्तन, फंस गए जाल में, बहुत बढ़िया गेंद, प्रतीक विषय आउट। थँक्यू डीजे, थँक्यू। आदरणीय मनोहर भोईर साहेब यांचं इथे आगमन होतं, कारण सिटी क्रिकेटमध्ये 2ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक त्यांच्या वतीने पुरस्कृत करण्यात आलेलं आहे। त्यांचं देखील आपण फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये स्वागत करणार आहोत। आदरणीय मनोहर शेठ भोईर यांचं इथे थोड्याच वेळामध्ये आगमन होणार आहे आणि आपलं सहर्ष स्वागत, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। स्वप्नील पाटील यांना शुभेच्छा आहेत मुठवळ इथून सागर पाटील यांच्याकडून, त्यांचं मनपूर्वक आभार। रन झालेले आहेत 26 आणि आता टार्गेटच्या दिशेने वाटचाल पण होते, परंतु विकेट देखील आलेली आहे। मजा येईल या मॅच मध्ये, रंगतदार सामना। देखिए जैन खान कमाल की बॉलिंग कर रहे हैं, गति परिवर्तन किया था वहां पर। नए बैट्समैन केतन पाटिल, मैन फ्रॉम वडूनगर। प्रतीक विषय आउट होके गए। देखिए चौथा बैट्समैन है, अभी भी A1 पवन बाकी।
अभी भी कप्तान वैभव पाटिल बाकी हैं। एक लंबा बैटिंग लाइनअप है। जैन खान तेज गेंद हुक किया, फाइन लेग ऊपर खड़ा, गेंद डीप फाइन लेग पर 4 रन। दैता पाकाचे महिन्यानी येईन मी तुझे दसरला, दैता पाकाचे महिन्यानी येईन मी तुझे दसरला, माझी एकविरा आईचे तारले डोळे। इम्प्रोवाइज तरीके से हुक शॉट खेला था। शॉर्ट बॉल आणि त्याला हुक करत असताना शफल झाला जास्त बॅटर आणि त्यानंतर फाईन लेग आणि लॉंग लेगच्या गॅप मधून बॉल सीमारेषा पलीकडे 4 धावा मिळतात। थोड़ी देर में हमारे बीच भिवंडी ग्रामीण के सम्मानीय आमदार शांताराम राम मोरे, ओ हो निकल के मारा 6 रन। शॉट ऑफ इवनिंग। थँक्यू। भरपूर घडामोडी घडतात आणि त्याच्यानंतर हे ऐकायला आलं, ओ हो निकल के मारा, आणि काय फटका होता, चांगलं टायमिंग, आणि म्हणूनच कॉमेंट्रीचे मस्त कलंदर सिद्दीक भाबे यांचा आवाज दुमदुमलाच पाहिजे। आणि विवेक शेलार यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक या शॉटसाठी। व्हॉट अ शॉट, संध्याकाळ प्रसन्न करणारा फटका। बॅटर आहे केतन पाटील, प्रतीकच्या बॅटमधून हा फटका आलेला आहे। चांगलं टायमिंग, प्रतीक इथे चांगला खेळतोय। 36 रन 2 विकेट। व्हाट अ मैच। जितनी श्याम सुहानी उतना रंग इस मैच में बढ़ा जा रहा है। 2 ओवर में आए 36 और 4 ओवर में 43 रन। ये देखिए डगआउट को दिखाया जा रहा है। पहा प्रेक्षक या नात्याने तुमचा रिस्पेक्ट आहे, तुमचा आदर आहे। या स्पर्धेमध्ये तुम्ही आलेला आहात, परंतु प्रेक्षक या नात्याने तुमची जबाबदारी आहे। हे जे खेळाडू आहेत हे आपल्या परिसरातले खेळाडू आहेत, यांना दुखापत होऊ नये म्हणून जे फटाके तुम्ही ग्राउंडच्या आतमध्ये फेकताय ते ग्राउंडच्या बाहेर फेका, ही नम्रतेची विनंती। अन्यथा ज्या टीमचे समर्थक असतील लक्षात येईल तर 2 रनची पेनल्टी त्या टीमला दिली जाईल। एक बात है, पटाखे बजाने के तो यहाँ हमारे सामने बज रहे, यहाँ आके बजाइए। आप एक बजा रहे हैं, यहाँ 100 एक साथ बज रहे हैं। थोड़ी देर में हमारे बीच में भिवंडी ग्रामीण के आमदार सम्मानीय शांताराम मोरे साहब का आगमन होने जा रहा है। 2 ओवर 36 रन, पलटवार बहुत ही जबरदस्त। मरता क्या ना करता कॉट्रेल और भिवंडी और इस सीजन के सबसे घातक और तेज गेंदबाज किरण पाटिल को मोर्चे पे लगाया गया है। प्रिंस खेल की शुरुआत होती हुई प्रतीक पाटिल का फॉर्म क्या है। सुबह गोरसई भी को 17 में 78 रीन साबन की धुलाई की थी। सर्फ एक्सेल में डाल के इस बार दबाव उछाल दिया, गेंद आउट ऑफ पार्क, 6 रन। और देखिए खरबूजे को देख के अब तरबूजे ने भी रंग बदल दिया। क्या शॉट है, क्या कहेंगे कुणाल सर। हा शॉट नजरेमध्ये कैद करावा लागेल, हा शॉट इथून घेऊन जावा लागेल। फोटोजेनिक शॉट, फोटो काढावा असा फटका आहे। मी प्रिन्स मूवीजला विनंती करेन अगदी बॅटरवर तुम्ही सेट करा। पहा काय फटका आहे, फोटोजेनिक शॉट, फ्लिक ऑफ द रेस्ट आणि अगदी स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने वेगळ्या अँगलने अप्रतिम फटका, 6 धावा। वो भी किसके ऊपर, जितनी तेज गेंद थी उतना तेज मारा। स्कोर 42। किरण पाटिल लेफ्ट आर्म राउंड स्टंप्स, चॉप करने की कोशिश, बढ़िया वापसी। तेज गेंदबाज का गुस्सा जरूर नजर आता है ऐसे वक्त में। अगदी बरोबर, आणि यायला देखील पाहिजे, ठसन खुन्नस पाहिजे या मॅच मध्ये, आणि ती ते दाखवत असताना पहिला बॉल पायावरचा होता, स्क्वेअर लेगला उडवला, त्याच्यानंतर कमबॅक केलं, चॉप करण्याचा प्रयत्न, हा डॉट बॉल। केतन सामना करें किरण पाटिल का, लेफ्ट आर्म राउंड स्टंप जाते हुए, ओ पटकी भी गेंद थी और शॉट को टाइम नहीं किया। लेकिन ये देखिए बिलाल जब तक गेंद को उठाते 2 रन। देखिए कुणाल सर, आप तेज गेंदबाज हैं, आपके पास यॉर्कर्स और शॉर्ट पिच गेंदों का स्टॉक चाहिए। जिस तरह मिस टाइम किया था इस गेंद को, क्योंकि तेज सीने के करीब आई थी।
अगदी बरोबर. स्टॉक बॉल, जो स्टॉक तुम्ही शब्द इथे वापरलाय तो बॉल तुमच्याकडे पाहिजेच, ज्यावर तुम्ही विकेट भरपूर वेळेला घेता. हमारे बीच भिवंडी ग्रामीण के आमदार शांताराम मोरे साहब का आगमन हो चुका है. आपका हार्दिक हार्दिक स्वागत है. वेलकम वेलकम वेलकम. क्या बात है, खुद ही कार ड्राइव करके आए हैं. ये बहुत ही सादालू आमदार हैं और लोगों में बहुत ज़्यादा रहते हैं. मोस्ट वेलकम शांताराम मोरे साहब, आपका हार्दिक स्वागत है. एक चांगलं नेतृत्व भिवंडी ग्रामीणचं, जनसामान्यांना नेहमीच आधार देण्याचं काम ज्या आमदाराच्या माध्यमातून झाले असे श्रीमान कार्यकुशल कार्यसम्राट आमदार शांतारामजी मोरे साहेब यांचं या धनेश चषक 2022 मध्ये सहर्ष स्वागत. साधी राहणीमान, उच्च विचार आणि एक चांगले सुसंस्कृत असे आमदार म्हणून शांताराम मोरे यांची ओळख आहे. जनसामान्यामध्ये प्रतिष्ठा उपस्थित होत आहेत. धनेश चषकामध्ये आपलं सहर्ष स्वागत. सुस्वागतम साहेब. जय महाराष्ट्र. खेल की शुरुआत होती हुई लेफ्ट आर्म राउंड स्टंप्स, राउंड आर्म गेंदबाजी करने की कोशिश कर रहे हैं किरण पाटिल. इस मरतबा छोटी बैकलिफ्ट का इस्तेमाल, टर्न कर दिया ऑन साइड में. इससे बढ़कर क्रिकेट नहीं हो सकता है, इससे बढ़कर क्रिकेट नहीं हो सकता है. केवल बल्ला लगा दिया और 2 रन लिए. पुश करो खुश रहो. अप्रतिम खेळ इथे पाहायला मिळतोय. फक्त क्रिकेटमध्ये मोठे फटके मारूनच रन तुम्ही करू शकत नाही, तर काही वेळेला असे देखील फटके खेळणं गरजेचं आहे, जे तुम्ही स्क्रीनवर पाहताय. अगदी मनगटाच्या साह्याने वळवला बॉल स्क्वेअर लेगला, अंपायरच्या बाजूने शकील कोटीच्या डाव्या बाजूने जातोय आणि तोपर्यंत 2 धावा मिळवतोय केतन पाटील. 46 रन. रेस का घोड़ा भी नहीं चल रहा है किरण पाटिल. बॉल डंडा गया शाम की सैर करने, और ये है किरण पाटिल का गुस्सा जो नजर आया इस विकेट पे. आताच तुम्ही सांगितलं रेस का घोडा नाही चल रहा है. हा घोडा मात्र आता चालेल आणि आता इथे चालावं लागेल. पहा ना, हा स्टंप किती लांब पाठवलाय. तुम्ही सांगितल्याप्रमाणे इव्हनिंग वॉकसाठी फुल टॉस बॉल नाही लाईन पिक करू शकला बॅटर. सरळ यष्ट्यांचा वेध, लेग स्टंप उखडल्यानंतर जवळपास 4-5 फूट तो जातो विकेट कीपरच्या हातामध्ये. आणि हे पाहिल्यानंतर मला डेल स्टेनची आठवण झाली. एग्जैक्टली. और अब ये विकेट नंबर 3 गिरता हुआ स्कोर है 46 रन. क्या किरण पाटिल वापस आरडी को लाने जा रहे हैं? इक्वेशन उतना मुश्किल नहीं, लेकिन एक बात भूलना नहीं चाहिए कि सूरज डूब रहा है. गेंदे बची 19, रन चाहिए 33. मुकाबला खत्म नहीं हुआ है. अब सभी स्टैंड भर चुके हैं. दर्शकों से सभी का हार्दिक स्वागत है. देर रात यहाँ पे फिर से मानवीय समुद्र आप देखेंगे. 19 बॉल आणि 33 धावांची आवश्यकता. 33 रिक्वायर्ड फ्रॉम 19. मेरे ख्याल से बंटी स्पोर्ट और धनेश के बीच जो 2 मैच हुए हैं, वो दोनों मैच धनेश ने जीते, एक बंटी ने जीता है. 3 मैच हुए हैं, 2 धनेश ने जीते हैं, एक बंटी ने जीता है. अंजुमन में क्योंकि मैं नहीं था, वहां पर फाइनल जीता था बंटी ने धनेश से. खेल की शुरुआत होती हुई गेंदबाजी के लिए किरण पाटिल, रफ्तार के शहंशाह एवन पवन को उछाल दिया पवन ने. ओ, ये गेंद तो मानो एयर होस्टेस के लिए भी मौका था. इतनी ऊपर गई थी. जा रही है 6 रन. रडार मध्ये बॉल. आणि इथे पहा काय षटकार. जे उडणारे पक्षी आहेत त्यांना देखील थोडीशी भीती वाटली असेल. हा उडण खटोला आलाय फलंदाज पवन केनेच्या बॅटमधून. आणि पहा काय टेलिकास्ट आहे, काय कॅमेरा वर्क आहे. मी दाद देईन या कॅमेरामॅनचं. बॉल त्याने पकडला आपल्या लेन्समध्ये. काय टायमिंग आहे, भव्य टायमिंग. बॉल सीमारेषा पलीकडे. हाय अँड हँडसम टॉवरिंग षटकार. बैट का स्विंग देखिए, जा रहा है ऊपर, वैसे गेंद भी ऊपर जा रही है.
क्या बल्लेबाजी है। 3 ओवर 52 रन और 3 विकेट और 3 ओवर में 27 चाहिए, लेकिन क्रिकेट कॉल अ ग्लोरियस अनसर्टेनिटी गेम। और आरडी एक ऐसी टीम है जो कभी भी पलटवार कर सकती है। क्या करेंगी? आइए, ये जो इम्पोर्टेंस 3 ओवर है इसमें हम सुनते हैं आईपीएल की मखमली आवाज़। फिर से मेरा एक ही रिक्वेस्ट है, क्योंकि ढेर सारे लोग यूट्यूब टेलीविज़न पे देख रहे हैं। 27 तारीख से आईपीएल है और कुणाल दाते हॉट स्टार पे जब कमेंट्री करेंगे, उनका जो टर्म रहेगा जब आप वो मराठी में सुनेंगे तो ये हमारे तरफ से उनकी हौसला अफजाई रहेंगे। इट्स ओवर टू कुणाल दाते सर। सुनील पाटील यांचे इथे आगमन झालेलं आहे. ग्रामपंचायत सदस्य आहेत सावतचे, त्यांचं सहर्ष स्वागत. विश्वास पाटील यांचे अगदी निकटवर्तीय मित्र, आपलं सहर्ष स्वागत. आणि त्यांच्याच बरोबरीने विवेक पाटील त्यांच्या वतीने ग्रामीण क्रिकेटसाठी पहिल्या क्रमांकाचं पुरस्कार आम्हाला प्राप्त झाला, त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. सुरेश मात्रे और निवृत्ति साहब भी हमसे जुड़ चुके हैं, मंच पे हैं, आपका भी हार्दिक स्वागत। देखिए कुणाल सर, चौथा ओवर दोनों टीमों के लिए करो मारो, खास तौर से आरडी के लिए। हो अगदी बरोबर आहे. 52 धावा झाल्या, 27 रनची आवश्यकता. प्रतीक खेळतोय 27 वर. पवनने पहिल्या षटकाराने त्याचं खातं उघडलंय. रिक्वायर रन रेट 9. 3 ओव्हरमध्ये 27 करायचे आहेत. सामना जिंकण्यासाठी बंटी स्पोर्ट्स बोरिवली कुकसेला फायनलचं तिकीट इथे मिळेल. यावेळेला पहा, पहिले स्वीप करायचा होता, त्याच्यानंतर मन बनवलं, समोर टाकलेला बॉल होता, हलक्या हाताने ढकलला आणि 1 रन इथे पूर्ण केली जाते. प्रतीक पाटीलच्या माध्यमातून या सिंगलच्या जोरावर धावा आता स्कोरबोर्डवर आहेत 53. यस, कुकसे टीम में आमदार शांताराम मोड़े साहब भी खेल रहे हैं। कहते हैं कि सियासत का खेल अलग रहता है, क्रिकेट का अलग। अगर पूरे तालुके की बात करूं तो एक व्यक्ति है विलास आर पाटिल, क्रिकेट में भी उतने फेमस और सियासत में भी उतने फेमस। शॉर्ट बॉल पुल केलाय, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. 1 रन इथे कंप्लीट केली जाईल. सिंगल इथे मिळताना दिसेल. या सिंगलच्या जोरावर पहिल्या 2 बॉलवर फक्त 2 धावा आलेल्या आहेत. दबाव बनवू शकतो बॅटिंग करणाऱ्या टीमवर. मी कौतुक करेन गोलंदाजाचं, ज्यावेळेला हिमांशू पाटील आता गोलंदाजीसाठी आलाय. अतिशय महत्त्वपूर्ण हे षटक. अलिमगढ़ गावचा हा सितारा छाप सोडली आहे सध्या महाराष्ट्र क्रिकेटमध्ये देखील. यस, और अल्ताफ बाली भी 10-12 साल क्रिकेट के लिए बहुत फेमस ऑलराउंडर थे और उसके बाद वो भी सियासत में ऊंची उड़ान उड़ रहे। यावेळेला स्क्वेअर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, पॉइंट मधून बॉल निघतो, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. 1 रन पूर्ण. दुसऱ्या रनचा प्रयत्न आणि दुसरी धाव पूर्ण करत असताना तिसऱ्या पंचांची मदत फारुख बर्डी यांनी घेतलेली आहे. थर्ड अंपायर आता असतील टीव्ही अंपायर, पाहूयात त्यांचा निर्णय काय येतोय. बिलाल शेख इतना खुश क्यों नहीं है? शायद इतने श्योर नहीं है। यही रीजन था कि बिलाल शेख खुश नहीं थे। आणि अगदी मेगा स्क्रीनवर दाखवल्यानंतर फिल्डिंग करणाऱ्या टीमला देखील समजलंय की हो, पोचलेला आहे बॅटर. अगदी निर्णय येईल नॉट आउटचा आपल्या स्क्रीनवर आणि तसंच झालंय. 4 धावा पहिल्या 3 बॉलमध्ये. 5 for 1 ही गाडी आहे गेटवरती. गाडी ज्या कोणाची असेल त्यांनी काढायची ही नम्रतेची विनंती. 5 for 1, कारण थोड्याच वेळामध्ये डबल ए स्पोर्ट्स कुडूसचे आदरणीय जफरभाई यांचे इथे आगमन होणार आहे. ते आलेले आहेत, तर ती जी गाडी आहे ती काढायची आहे प्लीज, ही नम्रतेची विनंती. यस, डबल ए स्पोर्ट्स के जफर पटेल साहब हमसे जुड़ चुके हैं। हम आपका हमी के दिल से इस्तकबाल करते हैं। धनेश कप में पांडुरंग धर्मा पाटिल विश्वास पाटिल की तरफ से वेलकम। 58 रन 58. लक्ष्य आहे अजूनही 21 धावा. 14 बॉलचा खेळ शिल्लक. 14-21. शॉर्ट बॉल इन फ्रंट ऑफ स्क्वेअर, पुल करत असताना क्षेत्ररक्षक आहे. मिड विकेट वरून आला स्क्वेअर लेगच्या दरम्यान आणि इथे एक अप्रतिम झेल टिपलाय. दीपू माळीने फलंदाज आउट होईल. महत्वाचा धक्का. सेट बॅटर आउट होतोय प्रतीक पाटील. देऊल सजविलान माझे एकवीरा आईचा, एकवीरा आईचा देऊल सजविला। देखिए कुणाल सर, सोच बहुत अच्छी है आरडी के कैप्टन की। स्वयं गेंदबाजी को आए हैं, उनको पता है कि अगर फाइट करना है तो इसके बाद किरण का ओवर है, तो बीच का ओवर मैं डालता हूँ, आखिर में देखा जाएगा।
हो, चांगला निर्णय त्याच्या माध्यमातून, आणि इथे जो निर्णय घेतलाय त्याच्यामध्ये यश देखील आलंय. महत्वाची विकेट मिळाली. सेट बॅटर आउट झालाय. पवनवर आता थोडासा दबाव बनवू शकतो. नवीन बॅटर मैदानामध्ये गेलाय वैभव पाटील. रन अजूनही करायचे. 21-13 बॉलचा खेळ शिल्लक. वड मॅच. सामना आता तापलाय, रंगलाय. संध्याकाळच्या सत्रामध्ये अगदी महत्वाची लढत तुम्ही पाहताय. पैसा वसूल सामना तुमच्या समोर. ज्या पद्धतीने ठाणे विरुद्ध रायगड सामना रंगला, असाच हा सामना तुमच्या समोर रंगतदार अवस्थेमध्ये जाऊन पोहोचलाय. लक्ष आहे 21 रन. बॉल शिल्लक आहे 13. पवन केने, A1 पवन त्याच्या अंदाजामध्ये सामना फिनिश करेल का, की त्याच्या समोर असलेला अलिमगर एक्सप्रेस हिमांशू पाटील त्याचं घर या मॅचमध्ये निर्माण करेल, त्याचं स्थान निर्माण करेल. बॅकफुटला जाऊन पंच केलाय. बॉल चाललाय डीप कव्हर्स बाउंड्री लाईनच्या दिशेने. घरंगळतोय. आउटफील्ड फास्ट आहे, नाही थांबणार बॉल. चांगला फटका, चांगली गॅप शोधली A1 पवनच्या बॅटमधून. A1 चौकार. चांगला बॅकफुट पंच इथे A1 पवनच्या बॅटमधून. कव्हर्सला दिशा दिली. 2 क्षेत्ररक्षक धावत होते, परंतु पहाना बॉलचा विजय झालाय. रेस जिंकलाय बॉल. हा येतोय चौकार. 4 ओव्हरचा खेळ संपला. 62 आणि आता 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 12 चेंडूमध्ये 17 धावांची आवश्यकता. 12 बॉल 17 रन. कुणाल सर, ग्राउंड तो पूरी तरह पैक हो गया है. ट्रिपल एस पे हमारा टेलीकास्ट जा रहा है. उसके बावजूद 5000 व्यूवर्स इस वक्त यूट्यूब पे हमारे साथ है. ओ हो, क्या अनोखा नज़ारा है ड्रोन कैम की आग से. आप देख सकते हैं ये बहुत ही खूबसूरत नज़ारा इस वक्त आपके टीवी मॉनिटर पे प्रिंस मूवीज. हो, खूप चांगलं हे दृश्य तुम्ही पाहताय. पार्किंग लॉट पूर्णपणे पॅक आणि याच दरम्यान भाई पाटील, कुरुन ग्रामपंचायतचे उपसरपंच यांचं इथे आगमन झालेलं आहे. भाई पाटील, आपलं सहर्ष स्वागत. आणि त्यांच्याबरोबरने सुभाषजी दळवी इथे उपस्थित होतात. आपलं सहर्ष स्वागत. पहा, ड्रोन व्ह्यूने आपल्या स्क्रीनवर ही क्रीडा नगरी दाखवली जाते आणि आजूबाजूला जेवढे काही पार्किंगची व्यवस्था आहे, पार्किंग लॉट पूर्णपणे पॅक. और ये आप तालाब देख सकते हैं वाशेरे का, ठीक हमारे पीछे सामने कल्याण पड़गा रोड दिखाया जा रहा है. पीछे का जो रास्ता है जो गांव के पीछे से आता है, उस रास्ते को और ये सुप्रीम रास्ता जिसे कहते हैं वो रास्ता दिखाया जा रहा है. किशोर वारे पोगावरून इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. आणि आता इथे आणखीन मान्यवर येत आहेत, त्यांचं देखील आपण स्वागत करूया. सामना रंगतदार अवस्थेमध्ये. यस, खांडवाल के नामदेव सेठ पाटिल जो हमारे विवेक पाटिल और सुजीत पाटिल के पिताश्री हैं, जो इनके खांडवाल खेली थी. माजी पंचायत समिति सभापति रह चुके हैं. उनका हम हार्दिक स्वागत करते हैं. और इस स्पर्धा के लिए उन्होंने सिटी क्रिकेट का सेकंड प्राइज स्पॉन्सर किया है. धन्यवाद सर. 12 चेंडू आणि 17 धावा हे समीकरण. यावेळेला चांगला ड्राईव्ह इथे. बॉल बॅक ड्राईव्ह फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण चांगलं होतं. रन मिळताना दिसेल 1. वैभव आणि A1 पवन सध्या मैदानामध्ये आहेत. अजूनही 11 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 11 बॉलमध्ये 16 आणि डबल ए स्पोर्ट्सचे सर्व जाफर पटेल, भारतातील आपण पाहतोय नंबर 1 बॅट सध्या चर्चेमध्ये असलेला विषय. या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय त्यांचं आगमन झालेलं आहे. डबल ए स्पोर्ट्सचे जाफरभाई पटेल यांचं सहर्ष स्वागत. सुस्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम. डबल ए बैट नहीं बल्कि डबल ए बैग भी अब चर्चा में हो रही है. वेलकम, खुशामदीद जफर पटेल साहब. चला तर मॅचकडे वळूया. पहिला बॉल संपलाय. 16 धावांची आवश्यकता. जास्त वेगाने टाकला विकेट कीपर कडून, निसटला हा बॉल. तत्पूर्वी पंचांचा इशारा. वाईट बॉल +1. फारुख बडी त्यांचा वेगळा अंदाज. 2 धावा ऍड होतील. दबाव आहे आता गोलंदाजांवर. दुष्कालात 13वां महीना. रन कम है, कहीं ना कहीं ज़्यादा तेज करने में अपनी लाइन पे कंट्रोल नहीं कर पा रहे हैं किरण पाटिल. 11 बॉल आणि आता 14 धावांची आवश्यकता. कंट्रोल नव्हता. अगदी योग्य विश्लेषण इथे केलं जातं या बॉलवर. किरण पाटील यांचा वेगाने टाकण्याचा प्रयत्न होता.
यावेळेला हेलिकॉप्टर खेळायचा होता, खोदून काढायचा होता हा बॉल, परंतु इथे फसलाय फटका. पंचांचा इशारा लेग बायज. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल आणि इथे धावा होत आहेत स्कोर बोर्डवर. 66 13 धावांची आवश्यकता आहे. 10 चेंडूचा खेळ शिल्लक. 10-13. नीलेश देसले की टीम धीरे धीरे फाइनल की तरफ मार्च करती हुई, लेकिन किरण की भी सराहना करनी होगी. अतिरिक्त रनों से रन बन रहे, बल्ले से सिर्फ 1 रन. आणि आता पवनच्या बॅट मधून A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. 6 धावा. कुणाल सर, आप बहुत ज़्यादा टेनिस कवर करते हैं, क्या इससे अच्छा कोई बॉटम एंड का खिलाड़ी हो सकता है? नाही, भरपूर कमी वेळेला असे फटके पाहायला मिळतात आणि एवढा हवाई हल्ला कोणी चढवत नाही. एअर स्ट्राईक करत असताना पवन याही सामन्यामध्ये, या स्पर्धेमध्ये त्याने ग्रामीण गटातील एक अर्धशतक ठोकलेलं आहे आणि आता त्याच्या बॅटमधून असे एअर स्ट्रायकिंग फटके येत आहेत, ज्याच्यावर 6 धावा त्याला मिळत आहेत. चांगलं टायमिंग. टीमची धावसंख्या 72. आता रन करायचे, सामना जिंकण्यासाठी फक्त 7. 9 चेंडूचा खेळ शिल्लक. 9 बॉल 7 रन. भरपूर कमी वेळेमध्ये प्रकाश झोतामध्ये आलेला A1 पवन त्याच्या बॅटिंगच्या जोरावर. सुपर ट्रॉफी जो पीटीसी में हुई थी, उसके ओनर निवृत्ति पाटिल ने इस शो की काफ़ी सराहना की है और कहा है कि पीटीसी का और इस इलाके का सबसे बड़ा शो है. उन्होंने कमेंट्री पैनल और विश्वास पाटिल और पांडुरंग धर्मा पाटिल और ओम सही वाशेरे को हार्दिक शुभकामनाएं दी है. बहुत धन्यवाद, बहुत स्वागत निवृत्ति आपका. 7 रनची आवश्यकता. 9 बॉलचा खेळ शिल्लक आणि इथे आता आणखीन एक डॉट बॉल टाकलाय लेफ्ट आर्म राऊंड विकेटने. कॉट्रेलने पहा, हा बॉल आर्म बॉल होता, वेगाने टाकलेला बॉल पडल्यानंतर अगदी सरळ गेला, स्ट्रेट गेला विकेट कीपरच्या हातामध्ये. चांगली लाईन. अजूनही मॅच मध्ये शिरकाव करण्याचा प्रयत्न करताना दिसतोय संघ. 3 बॉलची पेनल्टी, त्यानंतर 2 रनची पेनल्टी कुठेतरी इथे अलंगट आली आहे असं म्हणायला हरकत नाहीये, परंतु अजूनही सामना संपलेला नाहीये. कोलवा टप्प्याचा बॉल अलॉंग द कार्पेट ऑन साइडला टर्न केला पवनने. हा बॉल स्क्वेअर लेगला जातोय, तोपर्यंत 1 रन इथे पूर्ण केली जाईल. सिंगल मिळते. रन झालेले आहेत स्कोर बोर्डवर 73-73. आता या मॅच मध्ये 6 रनची आवश्यकता. 7 बॉलचा खेळ शिल्लक. 7 बॉल 6 रन. ये गेंद अगर निकल गई तो मैच जिंदा रहेगा और कहते हैं सांस है तो आस है. ईगल ग्रुप पड़गा के हमारे फर्स्ट प्राइज स्पॉन्सर के निवृत्ति मगर साहब हमसे जुड़ चुके हैं. सिद्धोधन जादव साहब भी हमसे जुड़ चुके हैं, आपका भी हार्दिक स्वागत. इस बीच गेंद आसमान में खड़ी रह गई और ये देखिए मैच छोड़ दिया. मैच वहां पे छूट गया 2 रन बनते हुए. झेल सुटला, मॅच देखील सुटू शकते, कारण याच खेळाडू ड्रेसिंगमध्ये नव्हता. 2 रनची पेनल्टी इथे लागली. त्याच खेळाडूने हा झेल सोडला आणि हे पहा विहंगम दृश्य. सूर्य आता ढगाळ लपलेला आहे, सूर्यास्त होतोय आणि काय दृश्य प्रिन्स मूवीच्या माध्यमातून तुमच्या समोर टेलिकास्टद्वारे पोहोचवलं जाते. 5 षटकांचा खेळ संपला. 75 आणि आता 6 चेंडूमध्ये रन करायचे. सामना जिंकण्यासाठी 4. गोल्डन मैन रुपेश जादव साहब भी हमसे जुड़ चुके हैं, आपका भी हार्दिक स्वागत है. ये देखिए कल्याण पड़गा रोड को दिखाया जा रहा है. सामने दूर कहीं वाशेरा गांव है और क्या टेलीकास्ट हो रहा है. इट हैज़ बीन अ वंडरफुल टेलीकास्ट. चैलेंज के कैप्टन, आपको तैयार रहना है. और ये जो ऊपर से मानो ऐसा लग रहा है कि हम हेलीकॉप्टर में बैठे हैं और तमाम इस इलाके का यात्रा कर रहे हैं. ऐसा लग रहा है कि हेलीकॉप्टर में बैठकर हम घूम रहे हैं. इट हैज़ बीन अ वंडरफुल टेलीकास्ट कम्स टू यू फ्रॉम प्रिंस मूवीज. आउटस्टैंडिंग टेलीकास्ट. श्याम चौधरी को बुलाया है. इस सीजन में सिटी क्रिकेट में तो पहला ओव्हर करने आए. 6 बॉलमध्ये 4 रन आता त्याला वाचवायचे आहेत, हे डिफेंड करायचे आहेत. काय टेलिकास्ट आहे. वेगवेगळ्या अँगलने ड्रोन व्ह्यू तुमच्या समोर प्रदर्शित केला गेला. ही क्रीडा नगरी दाखवली गेली आणि आता श्याम सज्ज होईल गोलंदाजीसाठी.
5 ओव्हरचा खेळ संपलाय. 75 रन 4 करायचे आहेत. आतमध्ये येणारा बॉल, बॉल बॅक ड्राईव्ह, डिफेन्सिव्ह स्ट्रोक, रन मिळणार नाही. डॉट बॉल. 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पवन केने स्ट्रायकिंग एंडला. 5 बॉल 4 रनची आवश्यकता. अच्छी गेंद, बैट्समैन को फॉलो करके देखा कि रूम बनाना चाहते हैं, उनके पैरों में निशाना रखा. देखिए बिलाल अभी भी बहुत पॉझिटिव्ह है, मैच को छोड़ा नहीं है. आणि सोडायला देखील नाही पाहिजे, कारण शेवटपर्यंत लढावं लागेल या मॅचमध्ये. श्याम चौधरी यावेळेला ऑन साईडला दिशा दिली आहे. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक येतात वेगाने. 1 रन पूर्ण होईल. दुसरा रनचा प्रयत्न पवनने केलाय. दुसरी धाव धोक्याची असू शकते. पंचाकडे अपील आणि तिसऱ्या पंचांची मदत. दुसरी रन इथे पूर्ण झाली का? तिसरी रन इथे घेतली आहे आणि इथे ओव्हरथ्रो मध्ये बॉल सीमारेषा पलीकडे, परंतु सेकंड रनला थर्ड अंपायर इथे कॉल करण्यात आलेला आहे पंचांकडून. सेकंड रन पूर्ण झाली आहे का हे पाहायचं आहे. यस, अगर वो रन पूरा हुआ तो मानो मैच खत्म हो जाएगा और फाइनल में पहुंचेंगी. और देखिए एक्सलेंट वर्क फ्रॉम बिलाल शेख. देखना है तीसरे अंपायर गोरसई भी सुबह यहाँ जितना मार खाया, जाकर पूर्णा में फाइनल जीती, शाम में ठाकुर पारा को मार दिया. ये टीम भी अजब है. सुबह यहाँ खा के गई, वहाँ दूसरों को खिला रही. आउट आहे. बॅटर आउट आहे, त्याच्यामुळे एकच रन मिळेल आणि दुसऱ्या रनच्या प्रयत्नामध्ये बॅटर आउट झाला. त्याच्यामुळे अजूनही चुरस कायम आहे या मॅचमध्ये. आता रन करायचे आहेत 3 आणि बॉल शिल्लक आहेत तुमच्याकडे 4. 4 बॉलमध्ये 3 धावांची आवश्यकता. पवन आउट. फ्लड लाइट ऑन करना है, फ्लड लाइट ऑन करना है. गुरसई बी ने फाइनल जीत लिया है पूर्णा में, ठाकुर पारा को शिकस्त देकर. हा तो संघ ज्या संघाच्या विरुद्ध या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं खूप चांगली बॅटिंग झाली आणि तिथे जाऊन तिथे जिंकलेला आहे गोरसेचा संघ. 19 फायनल जिंकण्याचा विक्रम केलाय या टीमने. प्रत्येक परिसरामध्ये जाऊन एक वेगळी छाप सोडली आहे गोरसई ब या संघाने. आता या मॅचमध्ये बॉल शिल्लक आहेत 4 आणि 4 बॉलमध्ये रन करायचे 3. कुणाल सर, गुरसई बी ने 18-19 का जो सीजन था उसमें 50 के लगभग फाइनल जीते थे. कह सकते हैं कि फुल खर्चे वाली टीम और फुल चर्चे वाली टीम. अगदी बरोबर आहे. चर्चेमध्ये नेहमीच राहिलं, परंतु आता सध्या आपल्या स्क्रीनवर जाफर पटेल यांना तुम्ही पाहताय. डबल ए स्पोर्ट्सचे सर्व आहेत या स्पर्धेमध्ये. त्यांच्या माध्यमातून खूप चांगल्या किडबॅक पुरस्कृत करण्यात आलेल्या होत्या. कारण सर्वच्या सर्व जे आपण बक्षिसं देतो त्या एका बॅगमध्ये जाऊ शकतात बॅटसाठी. त्याच्यासाठी एक स्वतंत्र व्यवस्था आहे. त्यांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो. और ईगल ग्रुप के निवृत्ति मगर साहब फर्स्ट प्राइज स्पॉन्सर, हमारे काबिल दोस्त और गोल्डन मैन रुपेश जादव, नीलेश देसले, साथ ही साथ तमाम मान्यवर्स का आमदार हमारे शांताराम मोड़े साहब, सीधा साधा आमदार लेकिन कार्य सम्राट आमदार. चला मॅच चालू ठेवा. 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 4 बॉलमध्ये 3 रन. जास्त टीम मीटिंग घेऊ नका. टीम RD440. नए बैट्समैन कौन आए? विक्की आए. विक्की और विक्ट्री की मैच लटकता हुआ. 4 गेंदे 3 रन. ये देखिए पंछी आसमान में उड़ता हुआ. हो, सूर्यास्त झालाय आणि जवळपास फ्लड लाईट चालू झालेले आहेत आणि त्यामुळे पक्षी घरट्याच्या दिशेने वाटचाल करतात. कारण आकाशात बसण्याची जागा नसते. जमिनीवर तुम्हाला शेवटच्या क्षणाला यायचंच असतं आणि हे माणसाची देखील निगडीत आहे. कितीही वर उडा परंतु जमिनीवर राहा. बॉल तयार. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. यावेळेला टर्न करायचा होता. मागच्या दिशेने बॉल चाललाय. शॉर्ट फाईन लेगला चांगलं क्षेत्ररक्षण. 1 रन इथे पूर्ण केली जाईल. 1 रन टीमच्या टोटलमध्ये. समीकरण बदलतंय. आता सामन्यामध्ये बॉल शिल्लक आहे 3. 3 बॉलमध्ये रन करायचे 2. व्हाट अ मॅच. मुकाबला बराबरी पे छूटा तो सुपर ओवर. और कुणाल सर, आपकी मालूमात के लिए लेट राजीव गांधी ट्रॉफी शोएब खान गुड्डू का शो 2016, अल्ताफ बाली ने अपनी टीम को 2 रन का पेनल्टी दिया बल्ला फेंकने पे पायनियर को. सेमीफाइनल टाई, 3 क्वार्टर टाई और दोनों सेमीफाइनल टाई. अद्भुत.
वहाँ से तो क्रिकेट में डिसिप्लिन लौटा। हो अगदी बरोबर आहे. डिसिप्लिन पाहिजे क्रिकेटमध्ये, कारण उशिराने आला संघ RD444-0, त्याच्यामुळे 3 बॉलची पेनल्टी लागली. एक ड्रेसमध्ये नव्हता खेळाडू, 2 रनची पेनल्टी तिथे लागली आणि कदाचित आता त्या जर 3 बॉल ते जर 2 रन ते किती महत्त्वाचे ठरले असते हे आता RD444-0ला समजते. आता बॉल शिल्लक आहे तुमच्याकडे, 3 बॉलमध्ये रन करायचे 2. व्हाट अ मॅच. देखिए कुणाल सर, वो 3 गेंद का पेनल्टी तो टाइम के लिए दिया गया है, अगर ये ड्रेस में रहते तो ये इक्वेशन अलग रहता। हो अगदी बरोबर आहे. त्याच्याचमुळे तर आपण पाहतोय खूप चांगले निर्णय आहेत. कमिटी प्रस्थापित करण्यात आलेली आहे BC4ची आणि खूप चांगलं मॅनेजमेंट दिसतंय त्याच्या माध्यमातून. आता मॅचमध्ये रंगत कायम. येणारे बॉल शिल्लक आहेत 3 बॉलमध्ये 2 रनची आवश्यकता आणि मॅच जर टाय झाली सुपर ओव्हर इथे खेळवली जाईल, कारण BC4 फॉर्मॅटमध्ये सिटी क्रिकेटचा महासंग्राम तुम्ही पाहताय. 3 बॉल 2 रन. व्हाट अ मॅच. रंगतदार सामना. श्याम चौधरी पहिल्यांदा गोलंदाजी करत असताना अप्रतिम गोलंदाजी आतापर्यंत त्याने दाखवली आहे. सामना डिफेंड करेल का श्याम, सुपर ओव्हरमध्ये घेऊन जाईल का ही लढत, हे पाहायचंय. यावेळेला चांगला बॉल ड्राईव्ह केलाय, गॅपमध्ये चाललाय, क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये, 1 रन पूर्ण. खराब क्षेत्ररक्षण, सामना संपलाय. हिमांशु पाटील स्वतः कर्णधार होता, त्याच्या हातातून बॉल निसटला आणि इथे बंटी स्पोर्ट्स बोरिवली कुकसे हा संघ या स्पर्धेच्या फायनल मध्ये दाखल होणारा सिटी क्रिकेटमधून पहिला संघ ठरलाय. Congratulations, Captain Vaibhav Patil and all team, and especially the owner Nilesh Desle साहब. Congratulations, hard luck RD Sport and hard luck Himanshu Patil and all team. आइए इस मैच के मैन ऑफ द मैच खिलाड़ी की तरफ हम बढ़ रहे हैं, और वो खिलाड़ी हैं जिन्होंने मैच शुरू भी किया और ख़त्म करने के लिए प्लेटफॉर्म दिया. सुबह में टूट पड़े थे गोरसई के गेंदबाजों पर, शाम में टूट पड़े RD के गेंदबाजों पर, और नाम एक प्रतीक पाटिल इज द मैन ऑफ द मैच. फील्डिंग लगाना है ओम साई वाशरे. 3 ओवर का मैच है, 1 ओवर पावर प्ले, 40+ का नुमाइशी मैच. और प्रतीक पाटिल आपको मैन ऑफ द मैच के लिए आना है. आज का जो दिन है वो सिर्फ प्रतीक पाटिल, सुबह भी उनके नाम थी, शाम भी उनके नाम है, लेकिन देखना है क्या रात उनके नाम रहेंगी, क्योंकि उनकी दोनों टीमें फाइनल में. एक तरफ वो बंटी स्पोर्ट्स से फाइनल खेल रहे, एक तरफ अपनी गांव की टीम टेम्बोली से फाइनल खेल रहे. प्रतीक पाटिल मैन ऑफ द मैच आपको हमारे. यस, वेल प्लेड. विवेक शेलार प्लीज. हमारे सेकंड प्राइज स्पॉन्सर और खंडवाल से ताल्लुक़ रखने वाले नामदेव पाटिल, माजी सभापति भिवंडी पंचायत समिति, उनसे मैं निवेदन करता हूं कि आपको ये गिफ्ट हैम्पर देना है, ट्रॉफी देना है. नामदेव सेठ, आपके हाथों से हम ट्रॉफी देने जा रहे हैं प्रतीक पाटिल को. धन्यवाद, आपने सेकंड प्राइज स्पॉन्सर किया है. सावत के मशहूर उद्योगपति लक्ष्मण पाटिल साहब, आपसे रिक्वेस्ट है कि ये गिफ्ट हैम्पर आपको देना है. निवृत्ति माली साहब, आपसे हम रिक्वेस्ट करते हैं कि आपको ये गिफ्ट हैम्पर देना है. निवृत्ति माली साहब. रोहिदास पाटिल साहब समाज सेवक, आपसे निवेदन है कि आपको ये गिफ्ट हैम्पर देना है. सुनील पाटिल साहब, ये स्वीट बॉक्स देना है आपको. सुनील पाटिल साहब.
आइए बंटी के हाथों से हम 2000 रुपये का इनाम दे रहे हैं, जो आपके टीम के ओनर नीलेश देसले साहब ने आपको दिया है। प्रतीक, प्रतीक हम सत्कार इससे पहले, और ये बैग कहाँ छोड़ रहे, इसमें तो सारा खजाना है। वहीं जफर पटेल, जफर आपको भी मुबारक, आपकी बैग की चर्चा बहुत हो रही, व्हाट अ क्वालिटी। सिद्धेश भाई और जफर भाई